आजकाल लोकांना काही आवडतच नाही असं मला वाटायला लागलं. तुम्ही काहीही करा, लोकांना असं वाटतं हे काय, मला आनंद घेण्याच आपण विसरलो असं मला वाटतं. ज्या दिवशी काम मिळेल त्या दिवशी तुला ॲश्युरिटी आहे, पण ती ॲश्युरिटीच कधी येणार आहे ते सर्टन नाहीये. म्हणजे आता रसिक मायबाप पण शिल्लकच नाही, सगळे कलाकार रानातच झाले. कारण प्रत्येकाला प्रश्न म्हणजे कुठं जायचं. कुठल्याही मित्राला फोन केला, अरे माझा शो आहे, तो म्हणतो माझाही शो आहे. टायमिंग तुला शिकवता येत नाही. तुला सिरियस अभिनय तू त्याची रिव्हिजन करून सातत्याने करून त्याला ते एका ती हुकूमत येते, पण टायमिंग हे तुमच्यात नॅचरली असायला लागतं, कारण त्याला संगीताची जोड लागते. म्हणजे तू मोठे कमेडियन्स बघ, त्यांना एकतर गाण्याचा तरी सेन्स आहे किंवा तालाचा तरी. कपिल शर्मा तितकं चांगलं गातो, अशोक सराफ उत्तम तबला वाजवतात, पिळगावकर चांगलं गातात. खरंच आहे. कोण वाचतं आजकाल पेपर? सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात कोणीच वाचत नाही पेपर. परवा तर माझ्याकडे पेपरवाला आणि रद्दीवाला एकत्र आले होते. रद्दीवाला म्हणाला, सर तुमचा पेपर डायरेक्ट मीच घेतला तर चालेल. तर आपण एखादा विनोद जर का ऐकला जात असेल तर तो लिहिला पण कसा जायला पाहिजे या सगळ्याचा विचार करून ते. म्हणून सुद्धा स्किट मध्ये तुला बरेच वेळा काही आयटम्स दिसतात, काही गाणी दिसतात, काही अशा गोष्टी दिसतात की ज्या हुक करतील तुम्हाला. तर ते त्याच्यासाठीच केलेलं आहे की सतत एंगेजमेंट करण्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा शिवनेरीने ट्रॅव्हल करत असता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र कळत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी तुम्ही लाल परीने फिरलं पाहिजे, तुम्ही लोकांना भेटलं पाहिजे, त्यांना काय समजतं, त्यांना काय रिलेट होतं हे कळलं पाहिजे. मला असं वाटतं की तिथे साबळे जिंकतो, तिथे मोठे सर जिंकतात, तिथे आशिष पात्रे सर जिंकतात. जेव्हा तुमच्या आसपासचे लोक तुमचं कौतुक करत नाहीत तेव्हा तुम्हाला ते जगाकडनं अपेक्षित असतं. तर हे खूप झालंय. म्हणजे डॅनीचा शो म्हणा किंवा अथर्व सुदामेचा शो म्हणा, या वेळेला ज्या प्रमाणात जेन्झी येतात ना, नंतर आम्ही नाटक लिहितो ना, नाटक लिहिताना आम्हाला कायम हेच आहे की 40 पुढचं ऑडियन्स आहे. की लोक आजकाल काय करतात, सेलिब्रिटीला भेटायला येतात आणि नाटक बाय चान्स बघतात, असं आहे. म्हणजे नाटक बाय प्रोडक्ट झाले. आता मेन प्रोडक्ट सेल्फी काढून पोस्ट करणं नाही झालं. आपल्याला बोलायचंय, काय बोलायचं हे ठरलेलं नाहीये. हे अंडरलाईन करण्यासाठी वाक्य की बाबा काय पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई, पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. हाय मित्रांनो, एका मोठ्या ब्रेक नंतर मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये. आजचे आपले पाहुणे हे फक्त अभिनेते नसून एक लेखक, उत्तम पोएट आणि स्टँडअप कॉमेडियन आहेत. तर तुम्हाला आज हसवायला आज ते सज्ज झालेले आहेत आणि आपल्या एपिसोडवर आलेले आहेत. तर किती मजा येणार आहे आणि ही भट्टी कशी तापणार आहे हे आपण बघणारच आहोत. आय होप तुम्ही एन्जॉय कराल आजचा एपिसोड आणि आम्ही तर डेफिनेटली करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या पाहुण्यांना भेटूयात. नन अदर दॅन संकेत जोशी आणि अक्षय जोशी. तर जोशांची टीम आज आपल्याकडे आलेली आहे. भेटूयात त्यांना आणि सुरू करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. हे मला फार आवडतं. म्हणजे असं स्वतःचं प्रेशर दुसऱ्यावर टाकायचं की हसवणार आहे तो, म्हणजे आपण हसवायचं, म्हणजे आपल्यावर प्रेशर आला. कारण तुम्ही सगळंच करता ना, अभिनय, कॉमेडी, करेक्ट. सो ते तर व्हायलाच पाहिजे. थोडक्यात एक ना धड भार नाही. सो तुमचा जॉनराच तो आहे कॉमेडी, स्टँडअप कॉमेडीचा. कसे आहात सगळ्यात पहिले? मस्त मजेत, कामात, बायकोच्या प्रेमात, असे आम्ही सगळे जण आहोत. आपापल्या तर आजच्या भागामध्ये आपण जसं मी उल्लेख केला आता तसं नाटक, रील्स, स्टँडअप कॉमेडी, टेलिव्हिजन सगळ्याविषयी गप्पा मारणार आहे. पण ते करायच्या आधी तुम्ही सांगा, तुम्ही दोघं भेटले कसे? कारण दरवेळेला डिजिटल गप्पांवर लोकांना एक होस्ट आणि एक गेस्ट बघायची सवय आहे. आज दोन गेस्ट आहेत. तर ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा, आज डबल सीट का? आज डबल सीट का? काही नाही, ऍक्च्युली आमची थिएटरमुळेच ओळख झाली. आम्ही एक नाटक करत होतो वारी नावाचं, तर म्युझिकल होतं बेसिकली, आणि त्याला पण गाण्याची चांगली आवड, मला पण आवड, त्याच्यामुळे खरं तर आमची ओळख झाली. आणि पहिल्यांदा आम्ही स्टँडअप करायला सुरुवात केली होती. आमचा एक वेगळा ग्रुप होता कॉलेजमधनं पासआउट झालेल्या लोकांचा. याचं कॉलेज वेगळं आहे, माझं वेगळं आहे. तर आम्ही नंतर मग त्याला विचारलं की तुला आमच्यासोबत काम करायला आवडेल का, आणि मग इव्हेंच्युअली मग त्यांनी पण ट्राय केलं. तर मग तिथून मग आमची जर्नी चालू झाली. ॲक्च्युली थिएटर अकॅडमीचं एक वर्कशॉप होतं. थिएटर अकॅडमीने आय गेस मला आठवत नाही, आपण 12-13 वर्षापूर्वी 2013ला एक वर्कशॉप कंडक्ट केलं होतं जे म्युझिकल्स बद्दल होतं. सो आपल्याकडे संगीत नाटकाची परंपरा मोठी आहे,
पण ब्रॉडवे किंवा बाहेरच्या देशांमध्ये ना म्युझिकल्स होतात, तर ते नाटक गाणं नाटक अशा पद्धतीने ते गोष्ट पुढे जात असते. तर आपल्याकडे तशा फॉर्मॅटमध्ये झालेली नाटकं फार कमी आहेत. म्हणजे थिएटर अकादमीने घाशीराम कोतवाल केलेलं, 3 पैशाचा तमाशा केलेलं, पण अशी काही होती. पण ती आपली परंपरा नाही आहे. आपल्याकडे संगीत नाटकं, बालगंधर्व वगैरे अशी नाटकं खूप व्हायची, पण म्युझिकल्स म्हणून तशी नाटकं झालेली नाही. तर तसा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला होता आणि वोडाफोन रंगसंगीत नावाची एक स्पर्धा त्यांनी सुरू केली होती. आणि आम्ही दोघं अगदी कॉलेजमध्ये शाळांपासून एकांकिका करत असल्यामुळे या स्पर्धांबाबत आम्ही अवेअर होतो. सो ते करायचं तर होतं, पण कसं नक्की करावं हे कळत नव्हतं. तर त्यांनी वर्कशॉप घेतलं होतं. त्या वर्कशॉपमध्ये खरं आम्ही भेटलो. आणि तिकडे त्यांनी काय केलं, जनरली कुठल्याही थिएटरचा वर्कशॉप असेल तर इम्प्रोव्हायझेशन नावाचा एक्सरसाइज असतो, की तुम्हाला एखादा विषय दिला जातो आणि तुम्ही इम्प्रोव्हाइज करता. तर तिथे आमची ओळख झाली की अरे छान आहे, आणि आता असं वाटतं की अरे मस्त होते, म्हणजे याची वाईब मॅच होईल असं वाटलं. खरं होतं, त्याला असं वाटलं की अक्षयकडनं खूप शिकण्यासारखं आहे, तर आपण अक्षयला भेटूयात वगैरे असं त्याला वाटलं. सो आमची ओळख झाली. त्याचा तुला किती फायदा झाला? नाही, होतो ना फायदा होतोच. म्हणजे नाही नाही, तुला हे सांगतो, म्हणजे मित्र जरी असला तरी तो माझा दिग्दर्शक पण आहे. म्हणजे अक्षयच्या 2 नाटकांमध्ये मी काम केलेलं आणि म्युझिकलमध्ये. सो अक्षयने एक विठुरंग नावाचं नाटक केलेलं, जे आम्ही वर्कशॉप केलं. त्याच्यात लिहिलेलं, दिग्दर्शन केलेलं. देवबाभळी ज्या वर्षी नाटक होतं ना, त्याच वर्षी आमचं हे नाटक होतं विठुरंग. तर देवबाभळीला पहिलं मिळालं, आम्हाला दुसरं मिळालं असं. तर जेन्युअनली तेव्हा त्यांनी ते नाटक केलं होतं आणि त्याचा फॉर्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी त्याच्यात तर होतीच, पण ॲट द सेम टाइम ते म्युझिकल असल्यामुळे त्याच्यात म्युझिकच्या वेगवेगळ्या शेड्स पण होत्या. सो लिहितानाच ते त्याला तसं सुचलं होतं, तर त्याच्यात मी काम करत होतो. सो तेव्हापासून तो दिग्दर्शक असल्यामुळे ते केलं. त्याच्यानंतर अजून आम्ही एक बायकोची मैत्रीण नावाचं एक नाटक केलं, जे आत्ताच 1.5 वर्षापूर्वी आम्ही शो केले त्याचे काही. तर ते पण नाटक म्युझिकल होतं. सो तसा तो माझा दिग्दर्शक आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने शिकण्यासारखं तर खूपच आहे. सो हा काय आता म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहेत त्या बोलाव्या लागतात. किती आपल्या मनात नसलं तरी काही गोष्टी सत्य असतात त्या बोलाव्या. पण ओव्हरऑल तुझी लिखाणाची आवड आणि ऑफकोर्स प्रोफेशनल लाईफ मध्ये तू लिहितोयस, संकेत तू ऍक्टिंग करतोयस, नाटकांमध्ये तुम्ही काम करत होता, सगळं बरं चाललं होतं की स्टँडअप वर कसे काय आलं? हा, आता ऍक्च्युली काय आलं, तसं ना आम्ही कॉलेजमध्ये असताना थिएटर ग्रुपमध्ये आम्ही नाटक करायचो. तर आता काय व्हायचं, कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतरचे जे 3 वर्ष असतात ना, ते असं एकदा हनुमान पिरियड म्हणतो ना आपण, तसं असतं की खरं तर कोणी जॉबला लागलेलं नसतं, तसे रिकाम तिकडे पण असतात आणि नाटक पण करायची इच्छा असते, कारण कॉलेज जस्ट पासआउट झालेलं असतं. पण जसं तुम्ही 25 हे वय ओलांडता किंवा 27 वर जेव्हा होता आणि जेव्हा आता घरच्या जबाबदाऱ्यावर यायला लागतात ना, तेव्हा ती सगळी भट्टी एकत्र आणणं, ते जमणं, ते करणं हे तसं फिजिबल नाही होत, अगदी खरं सांगायचं तर वेळेच्या अभावी. आणि दुसरी गोष्ट अशी असते की थिएटरमध्ये जाऊन काहीतरी परफॉर्म करायचं ही इच्छा असतेच. मग इव्हेंच्युअली काय आलं, मी एक शो लिहिला होता, एक टप्पा आउट नावाचा. एक टप्पा आउट हा स्टारप्रवाहाचा शो होता, जो स्टँडअप बेस्ड शो होता. आणि तिथे काही कमेडियन्स त्यावेळेला आले होते आणि तो शो मी लिहित होतो. तर त्यातल्या काही लोकांचं मी स्किट लिहित होतो आणि मी ओव्हरऑल शो पण लिहित होतो. मग तेव्हा मला लक्षात आलं की हे स्टँडअप कॉमेडी हा प्रकार वेगळा आहे. इथं गायकाला सुद्धा कसं होतं, आधी मला असं काही म्युझिकचे जेव्हा मी शोज करायचो तर मला असं वाटायचं गायकांचं किती बरं ना, फक्त तानपुरा घेऊन गेले की गाणं, नाहीतर आपले तबलेवाले तबले घेऊन जात आहेत, पेटी घेऊन येत आहेत, साऊंडवाला सगळं घेऊन येतोय. तर मला असं वाटायचं की त्यांचं किती चांगलं आहे, त्यांना फक्त तानपुरा नेलं की त्यांचं गाणं होतं. तर मला लक्षात आलं स्टँडअप कॉमेडियन्सला तानपुरा पण घेऊन जात नाहीत, नुसतंच जातात ना. मला अरे ही मजा आहे. मग आपण परफॉर्म करायचं, समोरचे हसतात, जोक सांगायचे आणि आपल्याच आयुष्यातले जोक सांगितले की लोकांना रिलेट पण होतात, कारण त्यांनी पण ते कधीतरी अनुभव घेतलेले असतात. मग विचार केला की आपण याच्यावरती करूयात. मग मी पहिल्यांदा माझा जो असा सुमधुर आवाज, माझा त्या सुमधुर आवाजावरती आणि माझ्या वजनावरती मला आलेले अनुभव, झालेले किस्से, डाएटचे फसलेले प्रयत्न, ह्या सगळ्या याच्यावरती मी एक सेट लिहिला आणि तो मी परफॉर्म केला आणि तो लोकांना खूप आवडला, की लोकांना रिलेट झालं. खतरनाक किस्से होत असतील ना तुझ्या? अरे मला आजपर्यंत आलेला बँकेचा कुठलाही कॉल हॅलो मॅडम नी सुरुवातच होते. मग मला असं होतं की ठीक आहे जाऊ दे आता काय करायचं. एकामेकांचे फक्त सर म्हणले, मग मी त्याची ऑफर घेतली. मग म्हणलं मला तुझ्याकडनं क्रेडिट कार्ड पाहिजे कारण तू सर म्हणलास. मी हा जोक सांगतो खरं तर, पण हा खरा किस्सा आहे. एकदा ओला बुक केली होती, ओलाचा ड्रायव्हर आला आणि फोनवरती मॅडम मी लोकेशनवरती आलोय वगैरे, आणि मी जेव्हा येऊन बसलो आणि OTP सांगितलं ना, तिथंच थांबला तो. त्याला असं वाटतं की मॅडम येणार आहे. म्हणलं नाही ती मॅडम मीच आहे. हा माझा बायको पार्वती, तू चल.
तर ते खरे किस्से आहेत. मग पागल होणार आहेत असं बोलतो. नाही पण म्हणजे आता आम्ही एकत्र गातो वगैरे ना, मला असं कधी वाटत नाही की मी ड्युएट आजपर्यंत कधी गायलं. तर ते छान वाटतं. म्हणजे मेन प्रॉब्लेम काय असतो, अक्षयबरोबर गायचं असेल ना तर स्केल, पट्टी हा फार मेजर इश्यू असतो आमचा, धावपळच असते. मग आम्ही अशा ओळी आता Divide करतो. माझा आवाज चढत नाही हे तू गा, कारण तुझा नॅचरली चढेल तिथे आवाज. सो तुमचा बहुत हार्ड नावाने तुम्ही स्टँडअपचा बरोबर. शो करता राईट, त्याच्याबद्दल सांगा जरा. नाही त्याच्या आधी मला तुला तेच म्हणजे मगाशी आपला विषय अर्धवट राहिला, पण मगाशी अक्षय जे म्हणला की नाटकापासून स्टँडअप कडे येणं. Correct. आता बिईंग दिग्दर्शक पुण्यामध्ये एक्सपेरिमेंटल थिएटर जर तुम्ही करत असाल तर त्यातला केविलवाणा प्रकार म्हणजे दिग्दर्शक. कारण त्याला खूप ठिकाणी धावपळ करायला लागते, त्याला ऍक्टर्सचं स्केड्यूल बघावं लागतं. बरं तो पेमेंट कोणाला करूच शकत नाही नॅचरली, त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याला कन्सिडरच करत असतं की हा गृहीत धरलेलं आहे याला. त्याच्यामुळे अक्षयकडनं आता तो जे म्हणाला ना की असं वाटलं की हे सगळ्याच्या मागे कशाला पळत बसायचं, कारण ते फुकटचं दुखणंच आहे. पण लिहायचं तर आहे आणि परफॉर्मही करायचं आहे. बरं बिईंग अ गुड ऍक्टर त्याला ते हा थॉट पटकन आला की आपण लिहितो तर आपण परफॉर्म केलं तर काय वाईट. सो त्यांनी ना कोविडमध्ये का कोविड नंतर जिथे कोविड जे संपायला आलं आपलं त्यावेळेला. पुण्यात सुदर्शन रंगमंच जे आहे ना, तर त्यांनी काही कमी दरात थिएटर्स अवेलेबल करून दिली होती, कारण कोणीच परफॉर्मन्स करत नव्हतं, लोक बघायला येत नव्हते. तर तेव्हा पहिल्यांदा करून बघूयात स्टँडअप असं अजिंक्य गोखले, अक्षय जोशी असे सगळ्यांच्या डोक्यात तेव्हा शिजत होतं आणि त्यांनी केले शोज काही. आणि केल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी अक्षयनी मित्रांच्या लग्नात वगैरे केले होते स्टँडअप्स. पण तो का असा होता की पण म्हणजे तो करून बघू किती ऍक्सेप्ट हा म्हणजे अँकरिंग करायचं आणि अँकरिंग मध्ये 4 जोक सांगायचे, अशा पद्धतीचं जे असतं ना. कारण काय ना तेव्हा इव्हन आजही मराठीमध्ये स्टँडअपला स्टँडअप म्हणावं का एकपात्री म्हणावं का काय म्हणावं याची अजूनही साशंकता आहे. तर तेव्हा तर ते अजूनही गडद होतं. आता कसं तुला युट्यूबवर मराठी मटेरियल पण खूप मिळतं, पण तेव्हा तेवढं तसं नव्हतं. पूर्वीच्या काळीपासून वराड निघाले लंडनला वगैरे. करेक्ट. आपल्याकडे ते एक पात्री बरोबर नाटक कॅटेगरीमध्ये आपल्याकडे एक पात्रीची खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे कणेकर करत होते, रामनगरी म्हणून रामनगरकर करत होते, ऑफकोर्स. तर हे आता ते म्हणजे ते होतच, पण ही लिगसी वेगळी होती की आपल्या सराउंडिंग मध्ये असलेल्या गोष्टी, कंटेक्च्युअल गोष्टी किंवा सिच्युएशनल कॉमेडी. म्हणजे लग्नामध्ये म्हणजे कसं होतं ना, त्याच्यातला फरक सांगतो मला काय आहे ते. स्टँडअप कॉमेडी ना हे मित्रांमध्ये आपण कसे किस्से सांगतो तशा पद्धतीचं सांगणं आहे, ते परफॉर्म करणं नाहीये इन अ वे. तसं बघितलं करेक्ट. म्हणजे आपण जेव्हा मित्राला एखाद्या गोष्टीचा एखादा फसलेला प्रसंग सांगतो आणि त्याच्यावरती हसे पिकतात, तर ते खरं तर सांगण्याची ती सुरुवात झाली खरं तर. आणि तशा पद्धतीचे सगळ्यांचे जे मोठे मोठे कॉमेडियन्स आहेत त्यांची सुरुवात पहिल्यांदा सेल्फ एक्सपिरियन्स मधनं आलेले जोक सांगण्यानीच होते असं मला वाटतं. सो ते त्यांनी सुरू केल्यामुळे ना असं झालं की ओके मराठीत काहीतरी होती हालचाल या बाबतीत असं दिसायला लागलं. कारण हिंदीमध्ये खूप आधीपासून होत होतं 2016 पासून येणारच आहे, कारण काय डिफरन्सेस आहेत. पण हे त्यांनी कोविडच्या आसपास जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला करून बघायची इच्छा आहे का. आणि तेव्हा तो मला हे म्हणाला होता की फ्रस्ट्रेशन जे असतं ते छान तुला मांडता येऊ शकतं, तुझं काही ह्युमरसली मांडता येऊ शकतं. आणि तेव्हा माझं अरेंज मॅरेज मध्ये बघणं वगैरे चाललं होतं, तर फ्रस्ट्रेशन नॅचरली होतं. उडवून घेतलेलं. उडवून घेतलेलं. नाईलाज म्हणतो आपण त्याला, पण ते होतच. आणि मग मी म्हटलं की चला करून बघूया, म्हणून मी जे जे घडलंय ते लिहून परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला होता. पण दॅट वॉज द स्टार्ट बेसिकली, की तिथून आम्हाला असं वाटलं की करून बघूया यार छान होतं का, आणि इट वर्क. सो आणि मग नंतर त्याचं तू जसं म्हणलास की बहुताड म्हणून बहुताड कडे आपण जर आलो तर नंतर मग त्याला एक थोडंसं आम्ही काय म्हणूया, जे आधी अगदी चला करून बघूया या लेवलला होतो ना, त्याच्यापेक्षा त्याचा थोडा सिरियसली विचार करायला लागलो. सो त्याचा मेन जो बेस आहे त्याचं रायटिंग कोणी केलंय की बहुत हार्ड कसं असलं पाहिजे. नाही असं नाही झालेलं. कारण ऍक्च्युली काय आहे ना, स्टँडअप ही खूप इंडिव्हिज्युअल कला आहे. ह्याची गोष्ट सांगण्याची पद्धत, माझी गोष्ट सांगण्याची पद्धत ही वेगळी आहे. सो आम्ही काय करायचो, बॅक टू बॅक 6 जण परफॉर्म करायचे. फक्त आम्ही काय करायचो, कंटेंटवरती आम्ही एकदा बसायचो. आता याच्यात काही गोष्टी अशा असतात की पहिल्यांदाच, जसं आता माझी स्टाईल आहे की मी टॅग्स करतो. टॅग्स करणं म्हणजे काय की एखादा सेटअप आणि त्याच्यावरचे 4-5 पंचलाईन्स अशा पद्धतीचं. म्हणजे मी आता जे पहिल्यांदा सांगितलं तुला की मला फोन येतो की ती फिमेल आहे असं त्याला वाटतं, मग तो OTP सांगितला तिथंच सांगतो. मग मी सांगतो की मीच हे आहे आणि माझा बायको पार्वती. ह्या 4 टॅग झाल्या ज्याचा सेटअप आहे की माझा आवाज पातळ आहे.
हा. अशा पद्धतीचे माझे जोक्स असतात. राईट. व्हेअर ॲज आमच्यातला रोहन म्हणून जो आहे त्याची स्टाईल वेगळी आहे. संकेतची आहे जो स्टोरी सांगतो. ओके. म्हणजे एक कथानक असतं, ज्या कथानकात काही कॉलबॅक्स असतात की जिथून एक सुरुवात होते आणि मग ते संपतं. तर अशा पद्धतीचा त्याचा विनोद आहे. आणि डिपेंड्स की तू बेसिक आहे, पंचलाईन तुझी चांगली असेल ना तर ते वर्क होतं. इतकं ते साधं आहे. मग आम्ही असा विचार केला की ओके, मग पहिल्यांदा माझे टॅग असल्यामुळे लोक पटकन हसतात, मग मी पहिला करतो. मग त्याच्यानंतर मानस लया म्हणून जो आमच्यातला आहे तो तुळशी बागेतले किंवा त्याचे जे पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्याबद्दलचे जोक सांगतो. मग तिथे रिलेटेबिलिटी येते, कारण लोक तुळशी बागेत गेलेले असतातच. त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येकाला आता बायकावर जे असतात ते त्याला रिलेट करतात. तसं अभिषेक दांडगेंनी सांगितलं की लग्न ठरवताना त्याला काय इश्यूज आले, मग कारण अनुरूपवरती लोक गेलेले असतात. सो तुम्ही ते जगलेले असता, दुसरा माणूस त्याच्याच एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतो आणि तुम्हाला हसायला येतं. हे स्टँडअप आहे बेसिकली. म्हणजे जे वर्क होतं, मी असं म्हणतो की हे स्टँडअप आहे. स्टँडअपमध्ये हा फॉर्म सध्या वर्क होतो असं माझं म्हणणं आहे. सो डिफरंट ह्युमर्स असतील ना करेक्ट स्टँडअप कॉमेडीमध्ये सुद्धा, हो. की जसं फॉर एक्झाम्पल माइंड करून सुद्धा आपण म्हणजे न बोलता केलेली comedy, जसं चार्ली चॅप्लिन असेल, बरोबर, की त्यांचा तो एक ह्युमर होता. असे काय काय ह्युमर्स आहेत, व्हॉट डू यू से संकेत? नाही, खरं म्हणजे काय माहिती का, हे खूप इव्हॉल्व्ह होणार आहे. म्हणजे ना त्याला असं थेरॉटिकली बांधणं खूप अवघड आहे. म्हणजे आपण म्हणू ना की जेवढ्या प्रकारच्या परफॉर्मन्स स्टाईल्स जगात अस्तित्वात असतील तेवढ्या प्रकारचं ह्युमर आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याला आपण सर्टनली असं म्हणू शकत नाही की हा ह्युमर हा ह्युमर हा ह्युमर. म्हणजे जसं आता चार्ली करायचा तर चार्लीची स्टाईल एक वेगळी होती. त्या पद्धतीचा विनोद वेगळा होता. तो स्लॅपस्टिकमधनं आलेला, त्या इनोसन्समधनं निर्माण होणारा विनोद होता. ऑब्व्हियसली तेव्हा वाक्यही नव्हती. म्हणजे आत्ता आपण जे आत्ता यांनी जे सांगितलं की कंटेक्स्ट, पंचलाईन या गोष्टीचा काही संबंध नव्हता. तो असणाऱ्या सिच्युएशनवरनं झालेली स्लॅपस्टिक कॉमेडी होती. मग तो एक विनोद आहे. किंवा आपल्याकडे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफनी त्यांनी ज्या लिजंड्सनी त्यांनी जे काम करून ठेवलंय ते खूप सिच्युएशनल कॉमेडीमध्ये काम केलंय त्यांनी. किंवा आता पु ल देशपांडेंनी केलेले त्यांचा एक भाषिक विनोद वेगळा होता, ऑब्झर्वेशनल विनोद वेगळा होता. तर प्रत्येक परफॉर्मर ज्या पद्धतीने ते परफॉर्म करतो, आता लेखकांबद्दल नाही म्हणते मी, पण परफॉर्मर बद्दल बोलूयात आता आपण, कारण आमचा अनुभव खूप परफॉर्मन्सशी रिलेटेड आहे. जरी आम्ही लेखक असलो तरी स्टँडअप कॉमेडी परफॉर्म करताना आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही जास्त बोलू शकतो, कारण तो आमचा एक्सपिरियन्स आहे. तर जितक्या परफॉर्मन्स स्टाईल आहेत ना तितके विनोद आहेत. म्हणजे आता आम्ही असंही करून बघितलं की एका सेटमध्ये मी काही माझे लग्नातल्या अल्बम मधले फोटो दाखवतो आणि त्याच्यावरनं विनोद करतो. कमेंट त्या समोर दिसलेल्या गोष्टी कमेंट. म्हणजे आता हा जो म्हणाला ना की कंटेक्स्ट आधी बिल्ड करायचा आपण आणि त्याच्यावर पंच लाईन टाकायची. तर कंटेक्स्ट ही शाब्दिक बनवता येते किंवा व्हिज्युअल्सही बनवता येते. सो मी जेव्हा ते विनोद करतो तेव्हा मी माझे अल्बम स्क्रीन केलेले असतात, अल्बम मधले काही फोटो स्क्रीन करतो आणि मग त्याच्यात प्रयत्न असा असतो की कंटेक्स्ट व्हिज्युअली डेव्हलप करा आणि त्याच्यावर आता फक्त कमेंट करा. त्याचा एक जोक आहे, तो इतका आवडतो. एक त्यांनी फॅमिली फोटो दाखवलाय आणि त्याचं याचं लग्न कोविड मध्ये झालंय ना, सो सगळ्यांनी मास्क लावलाय. मग का काढलाय फॅमिली फोटो जर का सगळ्यांनी मास्क लावलाय? आणि त्याच्यात गंमत अशी की माझ्या फॅमिलीला तुम्ही ओळखा नाही, आणि हाईट त्याच्यात अशी आहे की माझ्या तोंडावर मास्क नाही आणि बाकीच्या सगळ्यांच्या मास्क तोंडावर आहेत. मग माझ्या पुढच्या पिढींना जर का तो फोटो दाखवायचा असेल तर मला त्यांना आधी कंटेक्स्ट सांगावी लागते कोविडची, नाहीतर डाऊट माझ्यावर येतो तर ते मला तो ना तू विचार कर की म्हणजे असं काही मी ठरवलं नव्हतं की याच्यावर आपण विनोद करू, पण तू अल्बम जेव्हा बघतोस ना तुला असं वाटतं की हा का काढलाय फोटो म्हणजे, आणि तो लावलाय अल्बम मध्ये बाकायदा, त्यांनी दिलेच मला ते फोटो, हा बघा मस्त आलाय फोटो. नाही, कोविडची बाधा त्याच्याने तुला होऊ शकते, लग्नाची बाधा ऑलरेडी झालेली. हा ती तर काय नको त्या विषयावर छान बोलू ना आज. जसं अक्षयनी जसं सांगितलं की कॅबचं एक उदाहरण दिलं, त्याच्या बाबतीत घडलं, तसा एखादा विनोद किंवा किस्सा सांग ना की जो परफॉर्म करतोस तू. तसा विनोद म्हणजे आता मी जेव्हा माझ्या लग्नाचा सेट करायचो ना तेव्हा म्हणजे माझं, मी तुला म्हटलं तसं अरेंज मॅरेज झालं. तर अरेंज मॅरेज तर सांगतो का माझं लव्ह मॅरेज झालं ना. तर त्याच्यात असं होतं की बऱ्याच मुलींना भेटलो वगैरे तेव्हा, आणि एकतर माझी शाळा रमणबाग आहे, ही मुलांची शाळा.
त्याच्यामुळे असं सगळ्यांच्या संमतीने मुलींना भेटायचं वगैरे हे खूपच माझ्यासाठी नवीन होतं तेव्हा. दुष्काळग्रस्त माणूस एकदम नदीत पडलाय. हा आणि मेकॅनिकल ते दोघांचं सेम दुःख नाही. तर तेव्हा असं व्हायचं ना की अशा वेगवेगळ्या म्हणजे आता मुलीच असं नाही पण वेगवेगळ्या स्वभावाची लोक आपल्याला भेटतात. तर ते मी एकदा एका मुलीला फोन केला होता प्रोफाईलवरनं आणि नंतर मला असं लक्षात आलं की संभाषण पुढेच का जात नाही. तर ते असं होतं. आता फॉर एक्झाम्पल ही ती मुलगी आहे तर आता तू आता हा मी आहे. काय निर्लज्ज. नाही म्हणून हे असं podcast आहे. मला माहित नव्हतं असं नाही, podcast नाही. असणार आहे. आपण आहे ना ऍक्टिव्ह असू. तर आता आपण मी माझं कॅरेक्टर परफॉर्म करतो आणि मी त्या मुलीचं कॅरेक्टर परफॉर्म करतो. आमचं संभाषण असं चाललं होतं. आता अक्षय मला फोन करेल आणि मी रिस्पॉन्ड करतोय. अक्षय फोन कर, मी रिस्पॉन्ड करतो. कसं आहे सुसंकेत? छान आहे मी. कुठे भेटूयात? कुठेही भेटूयात आपण. मग तुला तिथे करून काय खायला आवडेल? काही खायला आवडेल मला. नंतर मला असं लक्षात आलं की ऍक्टिव्ह पॅसिव्ह चाललंय फक्त. म्हणजे आपण एक वाक्य सांगायचं आणि त्याचं फक्त ऍक्टिव्ह. गणपती बसतात तुमच्याकडे? बसतात गणपती आमच्याकडे. करेक्ट. तो मला चालेल हे काय कुठला गेम चाललाय माझ्यावर हा. सो हे लिटरली घडलेलं आहे आणि आले ते घरी. कारण असं बोलणं काहीच होईना ना, चर्चा होईच ना. त्याच्यामुळे बाबा म्हणाले की बोलव त्यांना घरी. मग तिचे आई वडील, ती आणि तिचा लहान भाऊ असे सगळेजण घरी आले. बरं तिच्यात आणि लहान भावांमध्ये जवळजवळ 12-13 वर्षाचं अंतर. हा म्हणजे काय काय बँकांचा OTP उशीर येतो बघ. तर तसं ते आता ह्या गोष्टी खरंच घडलेल्या आहेत. तर मी म्हणलं ना की आता हे घडतं, असं घडतं. फक्त आता हे जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा याच्यात मजा आपल्याला स्वतःला यायला पाहिजे ते सांगताना. म्हणजे तो विनोद म्हणून सांगण्यापेक्षा ना म्हणजे खूप वेळा मला असं वाटतं की आता अक्षयचा आवाज म्हणशील किंवा हे या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यात कुठेतरी एक आपल्याला पेन, एक सल असते. पेन अगदी नाही म्हणणार मी, एक सल राहते. पण त्या सल ती जी किंवा तो पेन जे आहे ना त्याला एक वेगळी एक मजा असते. तो जर का तुम्ही ह्युमरचा साथ चढवू शकलात त्याला तर इट बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. तुला एक गंमत सांगतो. आम्ही एक नाटक करत होतो वेटिंग फॉर सुपरमॅन नावाचं. ते सवाईला सिलेक्ट झालं होतं. सवाई इथे एकांकिका स्पर्धेला. माझा एक सहकलाकार मला असं म्हणला की अक्षय तुझा जो आवाज आहे तो वडिलांचा वाटत नाही, तर आपण कॅरेक्टर रिप्लेस करूया. ठीक आहे, दिग्दर्शक मीच आहे. तो मलाच म्हणला आणि मी पण जेन्युअनली विचार केला की अरे हो, ह्या आवाजामुळे समजा आपलं हे गेलं तर तसं नको, आपण दुसरा कुठला तरी माणूस बघूयात असं. पण समहाऊ ते वर्क झालं नाही, त्याची डेट मॅच झाली नाही, मीच तो हे केलं. गंमत अशी की परीक्षकांनी माझं अजून कौतुक केलं की तुझं काम चांगलं झालं वगैरे असं. पण ते तो एक बोलल्यामुळे ना मला कायम ते मनात राहायचं की अरे आपण हे नको करूयात का किंवा काय. किंवा 3-4 स्पर्धा अशाही झाल्या की ज्याच्यामध्ये काम चांगलं आहे पण साऊंड तुझा व्यवस्थित येत नाही. म्हणजे खूप मोठ्या माणसांनी मला असं म्हणलं होतं, आता ह्याला माहिती होतं म्हणून तो असं की तुझा आवाज रंगभूमीसाठी नाही आहे, या लेवलपर्यंतची कमेंट झाली होती. आणि मला पण असं वाटायला लागलं की मग ठीक आहे नको करूयात. आणि मग त्यावेळेला तो जे म्हणलं ना की म्युझिकल, तर ते मला ते हे झालं की आधार. आणि जो माणूस हे बोलला होता ना त्यांनीच ऑर्गनाईज केलेल्या स्पर्धेमध्ये मला अजय अतुलकडनं बक्षीस मिळालं गायक अभिनेता म्हणून. आणि मग मी त्याच्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा एक शो केला, जो शो मी जिंकलो. तर मी, गौरव मोरे आणि अंकित म्हात्रे आम्ही 3 जण त्या शोमध्ये होतो आणि अनुष ठाकरे असं 4 जण आम्ही जिंकलो. त्यांच्या पुढच्या शोमध्ये आम्ही गेलो. त्याला मला समीर दादा आहे ना आपला, समीर चौगुले, त्याला मी एकदा हा किस्सा सांगितला. तर तो म्हणला की अरे असं काही नसतं अक्षय, तू तुझ्या आवाजावरती कॉन्फिडंट राहिलास आणि तू लोकांपर्यंत काय होईल, पहिल्यांदा 4 वेळा खटकेल, जेव्हा 5व्यांदा परत तुझा आवाज ऐकू ना तो नाहीच खटकणार आहे. कारण आता आम्हाला त्या आवाजाची सवय झाली आहे असं. त्याच्यामुळे आता माझं इन्स्टा प्रोफाईल पण मी तेच लिहिले, मेरी आवाज ही मेरी पहचान आहे. कारण कसं होतं, जर का मीच कुठत राहिलो त्या गोष्टीवरनं की अरे हे माझ्यात नाही आणि याच्यावरनं हे करतात, तर बेटर वे मी त्याच्यावरती जोक करायला सुरुवात केली. आणि आता काय होतं, गंमत अशी आहे की त्या जोकसाठी मला वेगळं काही करायची गरज नाही, कारण लोकांना दिसतच आहे ना समोर. त्याला ती व्हिज्युअल कॉमेडी झाली इव्हेंच्युअली. कारण बरोबर याच्या बाबतीत हे घडत असेल, त्याच्यामुळे लोक पण ते एन्जॉय करतात. म्हणजे इव्हन आम्ही एकत्र जेव्हा परफॉर्म करतो ना तेव्हा असा जोक लिहिलेला आहे की आम्ही लहानपणी राधाकृष्ण केलं होतं, ज्याच्यात संकेतनी कृष्ण केला होता. मी असं म्हणतो कृष्ण केला होता बिकॉज ऑब्विस कृष्णच आहे, आणि यांनी राधा केला होता बिकॉज ऑफ ऑब्विस. सो ही गंमत अशी आहे ना की बुद्धिबळाचा पट वाटावा. आम्ही एक असं हे केलं होतं की मी याला इंट्रोड्यूस करतो. सो आम्ही रोस्ट केला होता. तर मी याला रोस्ट करताना असं म्हटलं होतं की तुम्हाला आमच्याकडे बघून असं वाटत असेल ना की आम्ही लॉरेन हार्डी आहोत,
हा. तर लोक असं नाही दोघंही जाड आहेत का मला नाही ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळे तर ना ही म्हणजे आता तुला असं वाटलं असेल की म्हणजे हे आम्ही करतो हे नॅचरली आहे, पण आम्हाला ते एका दृष्टीने बरं वाटतं. कारण काय माहिती का, स्वतःवरच जोक केले की कोणी आजकाल ऑफेंड होत नाही रे. हा ते खूप आहे सध्या. म्हणजे त्या विषयावर येणारच होतो की गेस्टना हुक करणं हा एक अदर अँगल झाला, बट गेस्ट ऑफेंडही नाही होणार कारण तुमचे आई बाबा सुद्धा तिथे बसलेले असतात कधी शोधला. हाऊ यू गाईज मॅनेज दॅट, म्हणजे ते कसं तुम्ही दोघं जण मॅनेज करता तुमच्या रायटिंगच्या वेळेला? बेसिकली जेव्हा स्क्रिप्ट लिहिता एखादा किंवा सेट लिहिता तेव्हा कसं? आता ते काय होतं, ते अपब्रिंगिंगचाच इश्यू आहे तो खरं सांगायचं तर. म्हणजे सॅर्कॅझम ही जी देणगी मिळाली पुणेकरांना की मारली तर आहे पण कळलं तर नाही. कारण काय होतं, आता आम्ही टेलिव्हिजनसाठी लिहितो ना, तर मी टेलिव्हिजनसाठी काही शोज लिहिले, तर आता आम्हाला SNP नावाचा एक प्रकार असतो. SNP म्हणजे काय असतं की स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस, की हे तुम्ही करायचं, हे तुम्ही नाही करायचं. तर बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पॉलिटिकल भाष्य काही करायचं नाही किंवा पंच डाऊन नाही करायचं. म्हणजे समजा आता कोणीतरी आपल्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या काय म्हणतो आपण त्याला खालच्या स्तरावरती असेल, म्हणजे मी कास्टिझममध्ये त्याच्यात नाही म्हणत आहे, ओव्हरऑलच म्हणजे अपंगत्व असतं कधी कधी, तर असं जे असतं ते ह्यामुळे खूप हायजीन सांभाळायला लागतं. कारण कोण कशावरनं ऑफेंड होईल ह्याची काहीच गॅरंटी नसते. आणि म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मला ते त्या दृष्टीने म्हणायचं नसतं, पण समोरचा त्याच्यातनं तो अर्थ घेतो आणि आम्हाला ते बॅकफायर पण झाले. 2-3 वेळा आम्हाला ते बॅकफायर झाले की आमचं इंटेन्शनच वेगळं होतं आणि ते वेगळ्या पद्धतीने लोकांनी घेतलं आणि त्याचे आम्हाला नंतर शिव्या पडल्या. मग त्याच्यामुळे काय होतं, हे रेग्युलरलीच आम्ही करत असल्यामुळे आता आमची विचारसरणी तशी होते. त्याच्यामुळे आम्ही आमचा ह्युमर कधी म्हणजे आजपर्यंत सांगायला मला आवडेल, आम्ही नाही मार खाल्लेला कोणाकडनं. त्यामुळे आम्हाला तर बिग बॉस मध्ये पण जाता येत नाही, हा मुद्दा वेगळा. पण नाही काय होतं, बऱ्याचदा आपण जेव्हा एखाद्यावरती विनोद करतो आपल्याला लक्षात येत नाही की त्याला ते हर्ट होतंय का तो ते स्पोर्टिंगली घेतोय. म्हणजे आपल्याकडे कसं असतं, मित्रांमध्ये असं असतं ना की एखादं कोणतरी टार्गेट होतं बा आपल्याकडनं, 5 जण एकत्र आले की एकाला कोणतरी आपण टार्गेट करतो, तो तरी पण तुझ्यात येत असेल तर तो ऑफेंड नाही झालेला, पण तो पुढच्याला काहीतरी कारण देत असेल ना, तर याचा अर्थ त्याला मागच्याला काहीतरी लागले. सो त्यामुळे काय होतं, टेलिव्हिजनसाठी लिहित असताना आम्हाला हा विचार करायला लागतो की घरात आजी आजोबा आई बाबा आणि नातवंड हे एकत्र बसून बघणार आहेत. सो सगळ्यांना कळणारा आणि एकमेकांकडे बघून हसताना ऑकवर्ड न करणारा विनोद आम्हाला लिहायला लागतो. आणि मग आणि संभाव कसं की आमचं मोठे सर असतील किंवा आशिष पाथरे सर असतील, ज्यांच्याकडनं शिकत सगळे आता रायटर्स सगळे तयार झालेत, त्या सगळ्यांना ते हायजीन माहिती आहे. त्याच्यामुळे ते भान ठेवूनच लिहायला लागतं. त्याच्यामुळे आमच्या स्टँडअपमध्ये सुद्धा नॉर्मली ते येत नाही. आणि म्हणजे मागे ना एकदा असंच एक छोटं वर्कशॉप होतं, तेव्हा एक खूप चांगले रायटर आणि असं ब्रेनस्टॉर्मिंग चाललं होतं या विषयात. तर काय ना, ऑफेंड हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही काही म्हणाल आणि कदाचित ते तुम्हाला नाही वाटत आहे पण समोरच्याला वाटूही शकतं. तर ते त्याची लिमिट काय असावी हे खूप इंडिव्हिज्युअल आहे आस्पेक्ट. हा प्रत्येक परफॉर्मरनी ठरवायचा आहे की कुठपर्यंत जायचं आणि कुठपर्यंत जायचं नाही. पण एक छान इनपुट त्या चर्चेतनं आम्हाला असं मिळालं की तुम्ही शक्यतो म्हणजे तुम्ही तुमचे विचार मांडाच, तुमची स्पष्ट मतं पण मांडा, तो एक वे आहेच आहे. दुसरा असा वे पण आहे की तुम्ही कुणाला ऑफेंड करत नाही ना, हे तुमचं तुम्ही ठरवा. कारण होतं काय, परफॉर्मर म्हणून जेव्हा 40 जण बसलेले आहेत आणि त्यातले जर का 5 ऑफेंड झाले तर ॲट दी एंड ऑफ द डे तुमचे 5 लाफ्टर कमी तर होत नाहीत ना. करेक्ट. हा विचार करा. म्हणजे आता 35 जण फक्त हसतायत, तर दॅट इज ॲक्च्युली हॅम्परिंग युअर शो क्वालिटी ऑल्सो. कारण तुमचं पहिलं प्रॉमिस आहे की आम्ही आता तुम्हाला हसवणार आहोत. सो हे जर प्रॉमिस असेल तर या गोष्टीचा विचार परफॉर्मरनीच करायचा आहे प्रत्येक. आणि देन आता हे कसं होतं, प्रत्येक वयोगटानुसार बदलतं. आजचा जर का आपण यूथ बघितला तर दे डोंट बिलीव्ह इन ऑफेन्स आणि हे ते दे आर ओके विथ इट. अशा ठिकाणी गोष्टी चालतात. पण जिकडे आपण म्हणतो की असा प्रेक्षक वर्ग आहे की जो एका सर्टन एजचा आहे किंवा काही वयस्कर लोक आहेत, तिथे जनरली अशा पद्धतीने जर का तुम्ही अप्रोच सेमच ठेवलात, जसं तुम्ही यूथशी गप्पा मारताय, तर कदाचित त्यांना ते खटकू शकतं. म्हणजे काही शोजमध्ये असं झालेले आहेत की लोकांना आवडलं नाहीत, लोक उठून गेलेले आहेत. असं होतं आणि ते खूप नॅचरल आहे. ते परफॉर्मरनी सुद्धा भान ठेवायचं. म्हणून मी म्हणलं तसं याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये नो युअर रूम नावाचा एक गोष्ट असते की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नो युअर ऑडियन्स. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की काय साधारण ऑडियन्स आहे, रूममध्ये बसलेली लोक काय वयाची आहेत, त्यानुसार तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स अल्टर करावा लागतो.
तर हे खूप जण ऑन द स्पॉट करणं खरं तर अवघड आहे. नाही त्याच्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यासाठी तुझे 3-4 सेट्स रेडी पाहिजे. म्हणजे जसं गाणाऱ्यांनी समजा एकच गाणं करून गेलं तर त्याचा हा प्रॉब्लेम होणारच आहे. कारण समोरनं फरमाईश आली तर दुसरं गाणं तुला माहित नाहीये. तर ते फक्त करायला लागतं की तुला त्या याच्यानुसार. आता हा जे सांगितलं किस्सा सांगतो तुला. आम्ही साताऱ्याला गेलो होतो आणि त्यांनी कसं केलं होतं, आमचा शो कसा होता, 75चा कार्यक्रम होता आणि आम्हाला असं वाटलं की एकांची 75 आणि त्यांची फॅमिली असं असेल. तर तसं नव्हतं. एका वर्गाचं गेट टुगेदर होतं आणि सगळ्यांची 75 होती. सो ऑडियन्सच तुझा सगळा 75च्या समोर बसलेला. मला असं लागलं यांना काय जोक सांगू आता मी. कारण काय होतं तुला गंमत सांगतो, आता लहान मुलगा असेल ना तर त्याला आपण ते असं बोटाचं करून दाखवतो बघ, तर त्याच्यात त्याला कसली भारी जादू आहे असं वाटतं. पण जसं तुम्ही मोठे होता तुम्हाला जास्त मोठी जादू करली तरच तुम्ही एक्साइट होता. आता जे लोक ऑलरेडी 75ला गेलेले असतात ना त्यांनी इतकं आयुष्य जगलेलं असतं की आपण सांगतो त्यांना बालिश वाटायला लागतं एका पॉईंटला. आणि मग मला असं मी खूप जोक क्रॅक केले आणि तरी काही असं म्हणजे फुटक हसावत होते, नाही असं नाही, पण सगळा लाफ्टर येत नव्हता. आणि गंमत सांगतो तुला, तर सगळे आमचे सेट संपले. आमचे आयोजक आले, माझा सत्कार केला, जेवण यायला अजून वेळ, थोडंसं अजून काहीतरी करा असं मला सांगितलं. म्हटलं अजून काहीतरी करा म्हणजे आता सगळे सेट संपले. मग माझा एक सेट होता, हनीमून डेस्टिनेशन निवडताना काय प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. आणि आता मी त्यांना विचारलं की हा एक सेट आहे माझा, तर हनीमूनच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडेल का. सगळे हो म्हणाले. सगळे हो म्हणाले, कारण ते जगलेलेच इतकं असतात की त्यांना हे रिलेट व्हायला लागलं एका पॉईंटला की मी जे सांगतोय ते जोक्स. कारण आपण काय होतं, आपला हा विचार असतो की असे विषय मोठ्यानं ऑकवर्ड करतात. तुम्ही त्याची गंमत सांगा, कोणीच ऑकवर्ड होत नाही. मग त्यांनी तो सेट सगळ्यात जास्त एन्जॉय केला. मग ज्याच्यामध्ये आम्ही डबल मिनिंग काही जोक नाही करत, पण लाईन अशी ठेवायची की ते चावट वाटलं पाहिजे. आपल्याला ही गंमत आहे की तुम्हाला चिमटा कधी करायचा आहे आणि तुम्हाला कोपरखळी कधी करायची, हे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं ना ते डील करणं सोपं आहे असं मला वाटतं. बिलो द बेल्ट जायची गरज नाही. बरोबर. अक्षयचा एका नाटकातला एक उत्तम ओळ आहे की तुम्ही जर काही बोलाल तर ते असं, म्हणजे जरी आत्ता आपण बिलो द बेल्ट वगैरे गोष्टींवर आलोय तर समोरच्याला कळलं पाहिजे, पण खटकलं नाही पाहिजे. ते सांगतो, तेच वाक्य सांगतो मी, सांगतो वाक्य काय. वाक्य असं आहे, बाईकडे बघण्याची नजर कशी पाहिजे, तिला ती जाणवली पाहिजे पण खटकली नाही पाहिजे, असं ते होतं. ते आता हे या आवाजात कसं वाटतं. नाही पण खरंय म्हणजे. आणि आता तो जसं म्हणाला तसं की त्यांनी परफॉर्मन्स कसा ट्विक केला, तर कधी कधी ना तुम्हाला यू नीड टू सेटअप युअर कॅरेक्टर ऑल्सो. म्हणजे आता मी कात्रजच्या जवळ राहतो, जर का मी सदाशिव पेठेत जर का परफॉर्मन्स करत असेल तर मी पुणेकर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करतो. पण जर का मी आंबेगावच्या एखाद्या कॉर्पोरेटसाठी काम जोक करत असेल जिकडे फार पुण्यातली लोक नाही आहेत, तर तिथे मी कात्रजचा आहे आणि कात्रज हे पुण्यात लोक समजत नाहीत, असा माझा कॅरेक्टर सेटअप करून जर विनोद केला तर तो जास्त रिलेटेबल होणार आहे. तर या गमती जमती अशा आहेत की तुम्हाला ते करून कळतं. म्हणजे आम्हालाही अजून काही गवसलंय असं आम्ही म्हणत नाही किंवा आम्ही तज्ज्ञ असंही म्हणत नाही, पण हे करून ना जसं तुमची बॅटिंग फाईन ट्यून होत जाते ना तसं ते होत जातं. पण जे तुम्ही आता रील्स करतात, आपण रील्सवर येऊया, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कसं यू कॅन म्हणजे तुमच्याकडे रिटेक करण्यासाठी चान्स असतो. बरोबर. नाही आवडलं परत शूट करू. स्टँडअप कॉमेडीमध्ये ती सिच्युएशन नसते, लाईव्ह परफॉर्मन्स असतो, बरोबर. तर रील्स मध्ये काय गमती जमती घडतात, कारण तुम्ही खऱ्या आयुष्यावर बोलू काही इथपर्यंत पोहोचलं कधी. नाही काय आलं सांगतो, नाही चांगली गोष्ट आहे. खऱ्या आयुष्यावर बोलू काहीचं काय आलं, आम्ही एकदा दिवाळीमध्ये मी याच्या घरी गेलो होतो आणि आमचा सगळ्यांचा मित्रांचा फराळ वगैरे झाला, सगळेजण घरी गेले, आम्ही जरा टाळम करत गप्पा मारत बसलो होतो. मला एक गाणं लिहिलंय ते आपण शूट करूयात का, म्हणजे आपण करूयात. आणि त्यांनी आयुष्यावर बोलू काही म्हटलं की गाण्यावरती लिहिलेलं गाणं होतं, पॅरडी सॉन्ग होतं. सो आम्ही ते केलं, आम्ही दोघांनी ते टाकून दिलं. म्हणलं एकदा बघू तरी काय होतंय. आणि त्या गाण्याला संदीप आणि सलील सरांनीच लाईक केलं. आणि मग आम्हाला असं झालं की ठीक आहे, म्हणजे हे ऑफेंड होत नाहीये, कारण ते जपायला पाहिजे ना. आमच्या कलाकृतीचं तुम्ही असं काहीतरी कसं केलं असं असतात, आम्ही त्यांच्याशी कधी बोललेलो नाही. धैर्य वाढलं जरा की आपण जरा वेगवेगळ्या नृत्य करून बघू. रील्स बघायला सांगणारच आहे लोकांना, लोक बघतील. एक क्विक कसं होतं ते, अरे बापरे, कुठला हे करूया आषाढीचा. हा म्हणजे ते पॅरोडी सॉन्ग केलं होतं आम्ही एकादशीला एक केलं होतं की तर बेसिक गाणं तुला सांगतो. आताश आम्ही फक्त रकाने दिवसांचे भरतो, हे ते गाणं आहे, ठीक आहे. आता त्याच्यावरती एकादशीला फक्त रकाने
पोटाचे भरतो आम्ही, एकादशीला फक्त रकाने पोटाचे भरतो, साबुदाणा खिचडी आणि दहीच मागवतो, एकादशीला फक्त रकाने पोटाचे भरतो आम्ही, एकादशीला फक्त रकाने पोटाचे भरतो, गोड रताळी खास बटाटा फळेही संपवतो, भगर बघता क्रेविंग वाढे तीही रॅमटावतो, तरीही उरते केविलवाणी दाण्याची आमटी, वाईट वाटू नये तिजला म्हणून गटकावली, विठोबाच्या विठोबाच्या नावाखाली पोटोबा होतो, आता शामी फक्त रकाने पोटाचे भरतो, असं. एकादशीला फक्त रकाने पोटाचे भरतो. सो रील्सचा विषय निघाला की अथर्व सुदामेचे रील्स डोळ्यासमोर येतातच काही झालं तरी, आणि त्याच्यासाठी तुम्ही लिखाण करता, एस्पेशली अक्षय. बरोबर आहे, हा. राईट. तो अनुभव कसा आहे? खूप चांगला आहे, प्रामाणिक म्हणायचं तर खूप चांगला आहे, कारण अथर्व सुदामे माणूस खरंच खूप चांगला आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जी इमेज येते ना, तसं नाही आहे. म्हणजे तो माणूस पण खूप चांगला आहे आणि त्याला कंटेंटचा सेन्स खूप चांगला आहे आणि त्याला माहिती आहे की त्याचा ऑडियन्स कोण आहे. तर त्यानं ते खूप चांगलं जपलं. आम्ही ॲक्च्युली एका नाटकासाठी पण आमची ओळख झाली होती आणि मग ते नाटक ते जे आत्ता आलंय अथर्व सुदामे लाईफ हे नाटक जे आहे ना, तर ते करण्यासाठी खरं तर आम्ही पहिल्यांदा एकत्र भेटलो आणि मग मी त्याचं त्याचं लिखाण मी केलं. त्याचा मिस्टर सुदामे जो शो आहे तो पण मी लिहिला आहे. पण अर्थात आम्ही एकत्र बसतो त्याच्यावरती. ते काय फक्त माझं असं नसतं, आयडिएशन बऱ्याच वेळेला त्याचं असतं, ते शब्दात आणण्याचं काम माझं असतं, असं थोडंसं ते आहे. मग त्याची थॉट प्रोसेस कशी, तो विषय देतो तुला का तू? नाही, काय होतं पहिल्यांदा कॅरेक्टर डेव्हलप करणं जे आहे ना, त्याच्यासाठी तो बऱ्यापैकी वेळेला त्यांनीच केलं. म्हणजे हे काय बरोबर नाही असेल किंवा ढोंगी माणूस हे जे आहे ना, हे त्यांनी डेव्हलप केलेले कॅरेक्टर्स आहेत. मग ते कॅरेक्टर अजून काय काय करू शकतं याच्या शक्यता आम्ही विचार करतो. पहिल्यांदा आम्ही डिस्कस करतो की आपण असं पद्धतीचं काहीतरी करूयात का, आणि मग त्याची सगळी नाही पण ऑलमोस्ट 60% रील्स जी असतात ना, ते त्यातली काही काही मी लिहिली आहे त्याच्यातली. फक्त मला असं वाटतं की कमी वेळात मग विनोद मांडायचा. कारण आजचं काय होतं की आपली जर अटेन्शन स्पॅन जो आपला कमी झाला ना, आता असं आहे ना की तू 5व्या सेकंदाला जर काही एंटरटेन करत नसशील तर लोक स्क्रोल करतात. खरं असं आहे. सो तू सतत काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह द्यायला पाहिजे असं ती यायला. तर ते कॉम्पिटिशनमध्ये राहण्यासाठी खूप कष्ट आहेत खरं सांगायचं तर. ते त्याला क्रॅक करता आले, ते मला आवडतं त्याचं. म्हणजे T20चा एक अप्रोच वेगळाच आहे ना. बरोबर. तुम्ही वन डे आणि टेस्ट हे नामशेष होणार नाहीच आहे कधी, ते असणारच आहे. पण T20 हॅज इट्स ओन स्पेस नाव, आणि तिकडेसाठी तुम्हाला तिकडे खेळण्यासाठी वेगळं स्किल लागतं. आता त्यांना तुम्ही बॅट्समन म्हणायचं का नाही म्हणायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे की तुम्ही त्यांच्याकडे काय अप्रोच. अरे असे शॉट्स मारता का कधी बॅट्समन? पण काळाची गरज आहे ती. लोकांना आज फास्ट क्रिकेट बघायचंच आहे ना, आणि त्याच्यासाठीच इव्होल्युशन गरजेचं आहे. म्हणजे वेगळे शॉट्स आले, वेगळ्या पद्धतीने लोक माइंडसेट ठेवायला लागले. तर रील्सचा माइंडसेट तसा आहे, म्हणजे त्या क्विकनेसचा तो माइंडसेट आहे. तो चूक बरोबर हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्यासाठी सतत काम करणं, सतत नवीन ह्युमर शोधणं व्हेरी डिफिकल्ट. लोकांसोबत खूप करेक्ट, खूप अवघड आहे. अल्गोरिदमच तसा आहे ना, खूप अवघड. बरोबर. तुम्ही जर का रील्स नाही केले तर ते स्टॉप होईल. करेक्ट. परवा मला हे जाणवलं, हा तू अल्गोरिदम वगैरे म्हणलास तर बरोबर आहे. परवा मी असं मला एका मित्राचं रील बघायचं होतं, मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल, आणि मला असं आलं की हो यार, बरेच दिवस रील मला दिसलेलं नाही आहे. तर ते सिलेक्टिव्ह गोष्टीच तुमच्यापर्यंत पोहोचवतं. जरी माझ्या आता मी जरी 500 लोकांना फॉलो करत असलो तरी त्या सगळ्यांचं रील मला नाही दिसत आहे, ते लिमिटेड. आणि मग अशा वेळेला जेव्हा दुसरं कोणतरी ठरवणार आहे की तुमच्यापर्यंत काय पोहोचणार, त्याच्यात तुम्हाला रिलेटिव्ह राहायचं आहे. त्याच्यासाठी मग त्याला व्ह्यूचा एक त्याला पॅरामीटर आहे, जसं आम्हाला TRPचं आहे टेलिव्हिजनसाठी लिहित असताना. कारण इव्हेंच्युअली तुम्ही कितीही काहीही ओरडलात किंवा काय तरी TRPच ठरवतं की मालिका हिट आहे का वाईट आहे. तुम्ही ती बघत नाही म्हणजे ती वाईट आहे असं होत नाही. आणि जर का व्ह्यूज आहेत तर याचा अर्थ ते बघणारे लोक आहेत. तुम्हाला आवडत नाही म्हणून ते वाईट आहे हे बोलायला शून्य किंमत आहे. ते तुमचं मत आहे, ते तुमच्याकडे राहू दे असं ते आहे थोडंसं. नाही, शेवटी नंबर्सच बोलतात, तुम्ही कितीही काही आपटलं तरी. तसं आहे. त्याच्यात त्याला तर राहता आलंय, रिलेव्हंट राहता आलंय,
ते खूप काय म्हणतो आपल्याला प्रॉमिसिंग आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली की एक रायटर सोबत घेऊन आपण त्याच्यासोबत कंटेंट डेव्हलप करूयात असं. मग अनेक लोक आले की ज्यांनी आता रायटर्स हायर केलेत. मग तेव्हा असं होतं की रायटर कशासाठी महत्वाचा असतो, कारण त्याला सतत सुचतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं. तर त्याच्यासाठी ते गरजेचं. म्हणजे आता इव्हन स्टँडअपसाठी सुद्धा ना बरेच लोक येऊन नवीन स्टँडअप करण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधी कधी असं असतं की ते फक्त तुझं टू डू लिस्ट मधलं एक होतं, टिकमार्क होती. तर ते असं म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो की पहिले 7 मिनिटासाठी प्रत्येकाच्याच आयुष्यात फनी किस्से आहेत. मग आता आपण इकडे सुद्धा बघितलं ना तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा काहीतरी चंक आहे जो त्याला सांगून समोरच्याला क्रॅक करता येईल, हसवता येईल. पण मग प्रश्न तोच निर्माण होतो की तुम्ही ते कन्सिस्टंटली करू शकताय का. मग स्टँडअप इज ऑल अबाउट दॅट की सतत लिहितं राहणं आणि नवीन नवीन फ्रेश जोक करत राहणं. तर ते जसं स्टँडअपसाठी सत्य आहे ना तसंच ते रील्ससाठी पण सत्य आहे. तुम्ही फ्रेशनेस त्यातला किती टिकवताय, वेगवेगळं काय करताय, सगळ्याच माध्यमांसाठी आहे. पण रील स्पेसिफिकली कारण तो शॉर्ट कन्झ्युमेबल कंटेंट आहे, तो संपला माझा. त्याच्यामुळे त्याची मागणी पण माझी वाढली ना रे. आज मी एक स्क्रोल करून संपतोय लगेच मला पाहिजे पुढचं काहीतरी. सो ते फार जास्त अवघड आहे तिथे. सांगतो की एक ओपन माईक केला होता, हा ऑर्गनाईज करायचा. आणि तिथे एक मुलगी आली होती काय, पहिलं आयुष्यातलं पहिलं स्टँडअप. आणि परफॉर्म करायच्या आधी आम्हाला असं विचारलं, हे शूट होणार आहे ना, तर हिचे काही रील्स करून मला टाकायचे होते. तर मला असं झालं की आधी परफॉर्म तर कर, लोक हसू तर देत तू. मला ते खूप वाटतं की आजकाल ना ती घाई खूप झाली लोकांना फेमस होण्याची. पण त्याच्यावर काय होतं माहिती का, तुम्ही कैरी तयार होता आणि बाजारात गेला ना की तुम्हाला किंमत नाही, तुमचं लोणचंच घातलं जाणार आहे. आमरस होऊन नैवेद्य व्हायचा असेल तर पिकायला वेळ घ्या. खरंय. आणि आता मला जो बेसिकली लोकांचा ऍटिट्यूड टुवर्ड्स रील, टुवर्ड्स सोशल मीडिया वाटतो की माझा कंटेंट कसा आहे किंवा मी काय बोलतोय किंवा मी काय पोहोचवतोय लोकांपर्यंत याच्यापेक्षा जास्त मला व्ह्यूज किती आहेत, करेक्ट, 1 मिलियन फॉलोअर्स झालेत का किंवा मला किती लोक ओळखतात ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं लोकांचं. काउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं नाही. आणि हे पण आहे की तुमच्याकडे खरंच म्हणण्यासारखं आहे का. आता मी तुला एकादशीचं ऐकवलं ना, हे म्हणण्यासारखं म्हणजे काय माहिती का, मला असं कायम वाटायचं की अरे एकादशी उपवास म्हणून आपणच किती जास्त खातोय. तर शेवटचा जो अक्षय आता ढेकर जो आम्ही प्लॅन केलाय ना तो त्याच सगळ्याला अंडरलाईन करणारा गोष्ट आहे की हे सगळं बोलत असताना आपणच कसे चापून खातोय. तर म्हणायला काहीतरी असण्याशिवाय म्हणणं हे खूप. मग आता तू देऊळ नावाचा पिक्चर बघितला असेल मराठीतला, तर त्याच्यात एक वाक्य येतं जे स्क्रिप्टमध्ये लिहिलंय. मला काय वाटायचं इम्प्रोवाइज केलंय का, पण जेव्हा मी ते प्रोसेस त्या सिनेमाची ऐकली तर त्याच्यात मला असं लक्षात आलं की एक वाक्य येतं की बाबा काय. तर मला असं वाटलं की हे वाक्य का आहे. तर प्रोसेस समजून घेताना मला असं लक्षात आलं की आपल्याला बोलायचंय, काय बोलायचं हे ठरलेलं नाहीये, हे अंडरलाईन करण्यासाठी ते वाक्य की बाबा काय. तर ते खूप होतं की मला बोलायचंय, काय बोलायचंय माझं ठरलेलं नाही पण मला बोलायचं. पण तुला एक सांगू का मी, त्याच्यात ना तर थोडंसं माझं एक किंचित वेगळं मत आहे याच्यात. अथर्व सुदामेसाठी जेव्हा आपण शो लिहिला, त्यांनी जेव्हा तो करायला घेतला ना, तेव्हा खूप लोक असे आले जे आयुष्यात पहिल्यांदा थिएटरमध्ये आले. आम्ही आता बोलताना असं कधी कधी बोलतात, रायटरचं दुःख असतं नाही का की लोक आजकाल काय करतात, सेलिब्रिटीला भेटायला येतात आणि नाटक बाय चान्स बघतात. असं आहे, म्हणजे नाटक बाय प्रोडक्ट झाले. आता मेन प्रोडक्ट सेल्फी काढून पोस्ट करणं नाही झालं. आणि मला असं वाटतं की याच्यात काही चुकीचं नाही आहे. याच्यावरचं कारण असं आहे की आम्ही कन्सेप्ट डेव्हलप करत होतो तेव्हा मला असं जाणवलं, जेव्हा तुमच्या आसपासचे लोक तुमचं कौतुक करत नाहीत तेव्हा तुम्हाला ते जगाकडनं अपेक्षित असतं. तर हे खूप झालंय. म्हणजे मी काहीतरी पदार्थ केला आणि त्याला 4 लोकांनी काही बोललं नाही, तर मी जेव्हा फोटो टाकतो ते 15 लोक लाईक करतात, मला ते आवडतं. आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की ते खरं आवड नाही. म्हणजे कोणीतरी ती चकली खाऊन तुझं कौतुक केलं नाहीच आहे, फोटोला जे लाईक्स आहेत ना त्याच्यात समाधानी झालो आपण. आणि हे काळानुरूप झालंय, ह्याच्यात काही हे नाही आहे. म्हणजे डॅनीचा शो म्हणा किंवा अथर्व सुदामेचा शो म्हणा, या वेळेला ज्या प्रमाणात जेनझी येतात ना, नंतर आम्ही नाटक लिहितो ना, नाटक लिहिताना आम्हाला कायम हेच आहे की 40शी पुढचं ऑडियन्स आहे. बरोबर. तर 40शी पुढचं ऑडियन्स आहे का, कारण त्यांना बैठक हवी आहे, त्यांना शांत विचार करायचा आहे, त्यांना काहीतरी बघायचं आहे. पण प्रेक्षक वेगवेगळ्या प्रकारचं आहे हे आपण समजून नाही घेत. आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा काम करावं लागणार आहे. सो ही जी धडपड आहे ना सोशल मीडियावरती काम करण्याची, ती मला असं वाटलं की कोणालाही सोशल मीडियावरती फक्त फेमस नाही व्हायचं, त्यांना जेन्युअनली काहीतरी काम करायचं आहे. पण जोपर्यंत मी मोठा होत नाही तोपर्यंत लोक बघायला येत नाहीत.
आणि मग ते तोडण्यासाठी मला असं वाटतं की लोक सोशल मीडियाचा आधार घेतात, जो कदाचित आम्ही घेतो, आम्ही नाकारत नाही. बरोबर. त्या याला बरोबर. परफेक्ट. सो नाटक झालं, रील्स झाले, स्टँडअप झाली, आता आपण युअर टेलिव्हिजनवर, राईट? तू सध्या एका वन ऑफ द फेमस शो साठी लिहितोयस, चला उद्यासाठी, चला उद्या. सो तो अनुभव कसा आहे हे तू सांग, आणि तू त्याच सीझन मध्ये आता सध्या परफॉर्म करतोयस, राईट? तो अनुभव कसा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय नाविन्य आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतात when it comes to टेलिव्हिजन? हा तर गंमत नाही, एवढं नाही. तर आता गंमत सांगतो. हा, मुळात टेलिव्हिजनवरती जे जोक सादर होतात ते यासाठी लिहिलेले असतात की महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांना काय समजेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की हे उथळ आहे. काही वेळेला असतं, मी नाकारत नाही, असतं. पण मला पण पहिल्यांदा असं वाटायचं, टिपिकल पुणेकरी विचार करणारे लोक, की अरे मग चांगला दर्जेदार विनोद कोणाला नको आहे का वगैरे, अशा पद्धतीचं असतं. पण तुम्ही जेव्हा शिवनेरीने ट्रॅव्हल करत असता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र कळत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी तुम्ही लाल परीने फिरलं पाहिजे, तुम्ही लोकांना भेटलं पाहिजे, त्यांना काय समजतं, त्यांना काय रिलेट होतं हे कळलं पाहिजे. मला असं वाटतं की तिथे साबळे जिंकतो, तिथे मोठे सर जिंकतात, तिथे आशिष पात्रे सर जिंकतात. कारण त्यांना हे माहिती आहे की माझा कुठला विनोद हा नंदुरबारमध्ये सुद्धा बघितला जाणार आहे, बीडमध्ये सुद्धा बघितला जाणार आहे, वाशीमध्ये सुद्धा बघितला जाणार आहे. कारण तो प्रोग्राम फक्त पुणे, मुंबई, करेक्ट, सातारा, सांगली, नाशिक यांच्यासाठी नाही आहे. करेक्ट. कारण काय होतं, विनोद कळण्यासाठी तुला काही रेफरन्सेस माहिती असावे लागतात. बरोबर. म्हणजे समजा मी IPL वरती समजा एखादा जोक केला, एखादा माणूस जर का IPL नसेल बघत तर तो समजत नाही. म्हणजे बऱ्याचदा लोकांचे विनोद हे नवरा बायकोंचे, 2 सासवा सुनांचे हे का असतात, कारण ते सगळ्यांच्या घरात असतात. ग्लोबल कंटेक्स्ट आहे तो. हा, म्हणजे ते म्हणतो ना, ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल, तशा पद्धतीचं ते आहे. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही लाईव्ह बघता तेव्हा तुम्हाला जास्त हसायला येतं. बरोबर. जेव्हा आता जसं आम्ही स्टँडअपचे काही शोज करतो आणि जेव्हा मी स्टँडअप यूट्यूबवरती बघतो, त्याचं माध्यमांतर झालं की त्याच्यातला 60% ह्युमर हा लेस होतो. बरोबर. कारण मी तुला सांगत असताना जी तुला टाळी देतो ती समोरच्या माणसाला बघताना दिसत नाही. त्याच्यामुळे लोकांना जे असं काय फालतू आहे, आणि आजकाल लोकांना काही आवडतच नाही असं मला वाटायला लागलं. तुम्ही काहीही करा, लोकांना असं वाटतं हे काय, मला आनंद घेण्याचं आपण विसरलो असं मला वाटतं. म्हणजे मी अशी गोष्ट सांगितली ना की जेव्हा जादू नाही हातचं हे कळतं तेव्हा आपण त्याच्यानं इम्प्रेस व्हायचं सोडून देतो ना, तो मेजर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला ते करत असताना ते खूप मेंटेन ठेवायला लागतं की कोणीतरी आहे ज्याच्यावरती खूप हसतोय आणि ज्याला हे खूप आवडतंय. बरोबर. प्रामाणिकपणे सांगायचं तर नंबर्समध्ये समजा आपण बघितलं तर हास्य तर नंबर वाईज खाली शो आहे. चला हा उद्या हा नंबर्सवरती वर शो आहे. पण चला हा वेळ आवडणारा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे, हसं तर आवडणारा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक शो आवडतो म्हणजे दुसऱ्या शोची लायकी नाही, तर तसं कधीच नसतं. बरोबर. कारण प्रत्येक जण इथे कोणाला तरी हसवायला म्हणून आलाय, तो आनंद द्यायला आलाय. तर मला असं वाटतं की ते खूप जपायला लागतं. आणि परफॉर्म करत असताना आपण ज्या धाटणीचा प्रायोगिक अभिनेता म्हणून जे आम्ही इथं काम करत असतो आणि मग स्टेजवरती गेल्यानंतर आपण जे श्रीराम लागून जणू आपण आहोत असं जे आपण कॅरिकेचर घेऊन जातो ते वर्क होत नाही. तुम्ही जितकं साधा असता, तुम्ही जितके खरे असता तितके तुम्ही लोकांना आवडता. भाऊ कदम, कुशल बद्रिके, त्याच्यानंतर भारत गणेशपुरे हे त्याच्यामुळे पोचलेले लोक आहेत. आणि माध्यम पूर्ण वेगळं येणार आहे. म्हणजे जेव्हा आपण नाटक करतो किंवा स्टँडअप करतो तेव्हा लोक तर अर्धा पाऊण तास तुमच्यासाठी सरेंडर, अंधाऱ्या रूममध्ये बसून सरेंडर व्हायला आलेली आहे. बरोबर. जेव्हा मी टेलिव्हिजनवर काहीतरी करतो तर मी चला हवेच्या निमित्तानेच जेव्हा ट्रॅव्हल करत होतो मुंबईला जाताना आणि कॅबमध्ये जेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारची माणसांची एक आपली गंमत चर्चा होतेच ना, तर त्याच्यात अनेक वेळा ड्रायव्हर्सने असं सांगितलंय की हास्य जत्रा काय किंवा चला हवा येऊ द्या काय आम्ही गाण्यांसारखे गाडी चालवताना ऐकतो. तर स्किट ऐकणारी लोक आहेत, माहिती रिलेट करतायत, त्यांना बघायची गरज नाही की भाऊ कदम किंवा सागर कारंडे किंवा बाकी मंडळी काय करतायत. तर आता एखादा विनोद जर का ऐकला जात असेल तर तो लिहिला पण कसा जायला पाहिजे या सगळ्याचा विचार करून ते. म्हणून सुद्धा स्किट मध्ये तुला बरेच वेळा काही आयटम्स दिसतात, काही गाणी दिसतात, काही अशा गोष्टी दिसतात की ज्या हुक करतील तुम्हाला. तर ते त्याच्यासाठीच केलेलं आहे की त्या प्रवासात जर का तो ऐकत असेल, दॅट कुड बी वन ऑफ द रिझन असं मला वाटतं. लेखक अजून सांगतील त्याच्याबद्दल. पण मला
मला असं वाटतं की ते सतत एंगेजमेंट करण्यासाठी आहे, त्या गोष्टीतनं बाहेर न पडण्यासाठी आहे. तर ते मला खूप वेगळं वाटतं की तुम्ही एक विनोद लिहिलेला आहे किंवा एक स्किट लिहिलेलं आहे आणि तुम्हाला आता माहित नाही कसं बघितलं जाणार आहे, कोण कुठे बघितलं जाणार आहे कसं, पण देन तुम्हाला त्या सगळ्या म्हणजे स्टँडअप मध्ये आम्ही म्हणू शकतो की नो युअर ऑडियन्स, कारण तो समोर बसलाय. पण डिजिटली किंवा टीव्हीवर जेव्हा जाईल म्हणजे कोणाच्या कशा रिॲक्शन येते तुम्हाला माहित नाहीये. फारच गंमतशीर आहे, कारण ते आधी नाही ना जज करू शकत. करेक्ट. पण ह्याची अपॉर्च्युनिटी कशी तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही कसे चलावे त्याचे पार्ट झालात? ऍक्च्युली काय झालं, अगदी वेगळं प्रोडक्शन हाऊस काम करणार होतं चला हवं उद्यासाठी. मी त्यांच्याकडे स्क्रिप्ट पाठवली होती. ठीक आहे. आणि इव्हेंच्युअली ती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. कारण कसं होतं सांगतो आता, प्रोडक्शन हाऊस म्हणजे वेगळं असतं, चॅनल वेगळं असतं. आणि प्रोडक्शन हाऊस एक एपिसोड तयार करून, एक शो तयार करून चॅनलला देतं की हे घ्या टेलिकास्ट करा. बरोबर. अशा पद्धतीने सिस्टीम वर्क होते. सो आम्ही चॅनलसाठी काम नाही करत, आम्ही प्रोडक्शन हाऊससाठी काम करतो. मीटिंग्स आमच्या सगळ्या चॅनल सोबत होतात कारण त्यांच्या थ्रू ते ड्राईव्ह होत असतं. पण आम्ही एम्प्लॉई जे असतो ते प्रोडक्शन हाऊसचे असतो. सो आत्तापर्यंत कसं झालं, आम्ही खूप शोज लिहिल्यामुळे नावं माहिती असतात आणि मग कोणतरी असं असतं की तू स्किट हा फॉर्मॅट ट्राय करणार आहेस का. सो ह्याच्याआधी मी हसताना हसायलाच पाहिजे निलेश साबळेसोबतचा शो होता, त्याच्यातही काही स्किट्स मी लिहिले होते. सो त्यांच्यापर्यंत ती नावं असतात. रायटर्स तसे शोधले जातात कारण कुठलं तरी स्किट बघितलेलं असतं, त्याचं नाटक बघितलेलं असतं, त्याची लिखाणाची पद्धत आवडलेली असते, मग तू आमच्या इथे येऊन लिही. अशा पद्धतीने आमचं होतं. यांची बकायदा ऑडिशनच झाली होती कारण याला फॉर्मॅटच असा होता की नवीन 25 लोक प्रेक्षकांसमोर येणार आणि मग त्या 25 मधनं 15 किंवा 10 सिलेक्ट करायचं असं नंतर आमचा प्लॅन. कारण मध्ये त्यांच्या फॉर्मॅटमध्ये जेवढं मला माहिती आहे आणि जेवढं बघितलंय की त्यांची एक स्पर्धा झाली होती राईट, त्यातनं जे विनर असतील त्यांना ते चलावद्यामध्ये ऍज तो एक फॉर्मॅट झाला होता. तुझं म्हणतेस त्याच्या आधी झालं होतं, जेव्हा पहिलं पर्व चालू होतं ना त्यावेळेला ते त्यांनी केलं. आमच्याच काय झालं की सगळ्यांच्या ऑडिशन झाल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सेंटर्समध्ये ऑडिशन झाल्या आणि मग आमचं एक वर्कशॉप झालं 5-7 दिवसांचं. त्याच्यामध्ये हे सगळे महाराष्ट्रातून सिलेक्ट झालेले लोक एकत्र आले, त्यांच्यावर काही इम्प्रोव्हायझेशन्स करून बघितली आणि मग आम्ही ऍक्च्युअली एपिसोड शूट केला. कारण काय होतं माहिती का, म्हणजे अशा फॉर्मॅटचा एक छोटासा प्रॉब्लेम सांगतो. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कॉमेडी करणं खूप सोपं आहे आणि ते टायमिंग आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या बाय बर्थ असायला लागतात असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण ते शिकवता येत नाही, टायमिंग तुला शिकवता येत नाही. तुला सिरियस अभिनय तू त्याची रिव्हिजन करून सातत्याने करून त्याला ते एका हुकूमत येते, पण टायमिंग हे तुमच्यात नॅचरली असायला लागतं कारण त्याला संगीताची जोड लागते. म्हणजे तू मोठे कमेडियन्स बघ, त्यांना एकतर गाण्याचा तरी सेन्स आहे किंवा तालाचा तरी. कपिल शर्मा कितकं चांगला गातो, अशोक सराफ उत्तम तबला वाजवतात, पिळगावकर चांगलं गातात. तर हे जे लोक येतात ना, सतीश तारे त्यांना तर सगळंच यायचं, काय नाही यायचं, किती वाद्य वाजवायचे ते. तर मला असं वाटतं की ती लय जी आहे ना ती तुमच्यात असावी लागते. पण त्याच्यामुळे म्हणून आम्ही जेव्हा ऑडिशन घेतो ना, काही लोकांचं काय होतं, ऑडिशन पटकन क्रॅक करतात आणि मग पुढे सर्वायवलला प्रॉब्लेम येतो. आणि काही लोकांचं असं असतं की खूप टॅलेंटेड असतात, ऑडिशन क्रॅक करता येत नाही. मला इकडे आत्ता इकडे सुद्धा चलावद्याच्या पूर्ण स्केड्यूलमध्ये असं जाणवलं की तिकडे चांगला परफॉर्मर असणं खूप गरजेचं आहे रादर दॅन गुड ऍक्टर. So performer is very different than actor. He should be able to engage the different sort of audience. कारण गौरव मोरे. हा एक्झॅक्टली. सो टेरिफिक. मग आता ऍक्टर एखादे वाक्य बोलतो पण त्याला ते परफॉर्म करून दाखवता येईलच असं नाही. सो जे मी बोलतोय ना ते मी परफॉर्म आहे. सतीश तारे इज ग्रेट परफॉर्मर. म्हणजे ते जे बोलायचे ना तेव्हा सुद्धा ते दाखवायचे की हे मला हा फोन आला आणि तिथला माणूस कसा आहे हे ते रिस्पॉन्ड करताना दाखवायचे की तो माणूस काय बोलत असेल, तो कसा दिसत असेल. तर हे जे आहे ना हे वेगळं आहे. म्हणजे स्किट करताना हे फार नेक्स्ट लेवलच्या गोष्टी आहेत आणि ते खूप वेगळं स्किल आहे. ते या स्केड्यूलमध्ये आम्हाला खूपच म्हणजे जवळून अनुभवता आलं. कारण हे जी सगळे मेंटर्स आमचे जे होते ना इतके दादा लोक आहेत या क्षेत्रातले की तो अनुभव फार मजा. पण याच्याबद्दलचा अभ्यास, तालीम, रियाज, अभ्यास म्हणण्यापेक्षा अनुभव करत करत जाण्यात ते येतं. खरंच जसा रियाज करता तसा तुमच्याकडे काहीच नाही. तुला माहिती आहे का ऍक्च्युली आम्ही कॉमेडीसाठी ना एक जामिंग नावाचं एक गोष्ट चालू केली होती महाराष्ट्र कल्चरल सेंटरसाठी, की जिकडे वेगवेगळे स्टँडअप कॉमेडियन येऊन ना त्यांचे राईटअप्स घेऊन यायचे आणि आम्ही जॅमिंग करायचो. आता काय होतं, आम्ही 6 जण जे भोवताडची सगळी गँग आहे आमची, ते आम्ही भेटून आमचे सेट्स एकमेकांना ऐकवतो.
कारण त्याच्यातनं ना एकमेकांचा विनोद पासाण होतो तो. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आता उदाहरणार्थ जसं मी कॅबचा एक विषय काढला, ठीक आहे, तर कॅबचे माझ्याकडे वेगळे किस्से असतात, ह्याच्याकडे वेगळे किस्से असतात, तुझ्याकडे वेगळे किस्से असतात, ते सगळे फनी असतात. पण माझा कॅबचा सेट मोठा आहे तर तुझं 2-3 जोक्स मी घेतो, कळलं? किंवा उद्या तुझं समजा लग्नाचा एखादा सेटअप आहे तर त्याच्यातले 2 जोक मी सांगतो. मी अख्खा सेटअप करू शकेल एवढं माझ्याकडे मटेरियल नाहीये, त्याच्याकडे आहे हे 2 जोक्स तू घे. अशा पद्धतीने ते वर्क होतं. आता अभिषेक दंडगे नावाचा आमचा एक मित्र आहे जो भोवताडमध्ये परफॉर्म करतो, उत्तम कॉमिक आहे. पण आता त्याची पेपरची एजन्सी होती. सो मला असं काय म्हणायचं की तू ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, कारण तो एक वेगळाच व्यवसाय आहे जो लोकांना पटकन माहित नाही, त्यातल्या खास काळजा माहित नाहीत. पण ना जेव्हा तुम्ही एका क्षेत्रात खूप काम करता, आता मी IT काम केलं तर मला माहिती आहे की तिथलं पेन काय आहे. तर कदाचित असंही होण्याची शक्यता आहे बरं का, की तुला नाही वाटत आता त्याच्यावर विनोद करावं, कारण इट्स प्रॉबेबली व्हेरी सॅड पार्ट ऑफ माय लाईफ. पण ना त्याच्याशी बोलता बोलता असं झालं की मलाच एक विनोद सुचला की जो मी वापरतोय. त्याला मी असं लिहिला होता मी की खरंच आहे, कोण वाचतं आजकाल पेपर? सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात कोणीच वाचत नाही पेपर. परवा तर माझ्याकडे पेपरवाला आणि रद्दीवाला एकत्र आले होते. रद्दीवाला म्हणाला, सर तुमचा पेपर डायरेक्ट मिस घेतला तर चालेल. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या एक्सचेंज मधनं सुचलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी ते जॅमिंग खूप आम्हाला इम्पॉर्टंट वाटलं की कॉमिक जरा एकत्र येऊन बसले ना तर हे खूप चांगलं होऊ शकतं. आता ते काय प्रॅक्टिकली ते कन्सिस्टंटली होणं खूप एक अवघड झालेलं आहे, कारण पुन्हा तेच नाटकात जे आपल्याला सगळ्यांनी एकत्र एका वेळेला येणं गरज शक्य होतं किंवा ते करावं लागायचं, तसं परत हे होत नाही. बरोबर. पण ते झालं तर फार मजा येते, कारण ते एक्सचेंज खूप चांगला होतो. तर तोच एक रियाज, बाकी काही रियाज नाही खरं तर. बघणं, डोळे उघडे ठेवणं, वाचणं. बरोबर. सो आता बेसिकली थांबूच नाही असं वाटतंय, पण भागाच्या शेवटी नको थांबूच ना बघ. ते वेळेचं बंधन, बाकी काय टायमिंगचा खेळ सगळा. तर भागाच्या शेवटी मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? सध्या आम्ही गारेगोडे नावाचा एक प्रोजेक्ट करतोय. गारेगोडे इन द सेन्स ते कसं आहे की मी आहे फ्रीलान्सर. काय गारे आणि गोडे, ती कांडी यायची ना, ए गारे गोडे गारे गोडे गारे गोडे. तू जर कुल्फीवाला याचं तुला माहितीये, तर त्याचा जो साऊंड आहे ना ते आम्ही घेतलंय. आता हा म्हणाला की नाही की लालपरीने फिरलं पाहिजे, तर तू लालपरीने जर का फिरला असतं तर ना बरेच वेळा ना ती कांडी यायची कुल्फीची, ते लालपरीमध्ये विकायचंय. ए गारे गोडे गारे गोडे गारे गोडे, हा आवाज ऐकला असेल तू तर तो एक वेगळा फ्लेवर क्रिएट होता. आता त्याच्याबद्दल तू सांगतोय. तर बेसिकली काय आलं, मी फ्रीलान्सिंग म्हणूनच काम करतोय गेली 6-7 वर्ष, आणि हा टिपिकल जॉब करतोय 9 ते 5. तर आमचा असं एकदा सकाळचे 5 तर आमचं असं बऱ्याचदा व्हायचं की मला असं वाटायचं की 1 तारीख आली की याला किती बरं आहे ना, ठराविक रक्कम येते वगैरे. म्हणजे आता आम्ही लोन घेतलं ना तर लोन मिळायला प्रॉब्लेम येतो आमच्यासारख्या लोकांना. मला आत्ता कळलं. हो, त्यांना असं वाटतं की यांच्याकडे जॉबच नसतात, मग फ्रीलान्सिंग वाले फ्रीच असतात असं ते त्यांना वाटतं. सर काय करता तुम्ही? एवढं पण तुमच्याकडे बघून तर वाटत नाहीये काय म्हणून की काही मिळत नसावं. नाही, ती पुरवून नाही, ते बाकीच्यांना मिळत नाही. तर आम्ही असा विचार केला की फ्रीलान्सिंग वाल्यांचं वेगळं दुःख असतं आणि 9 to 5 जॉब करणाऱ्यांचं वेगळं दुःख असतं. म्हणजे माझा एक मित्र आहे जो CS आहे, तर मला एकदा असं म्हणला की अरे मला पण तुझ्यासारखी पॅशन फॉलो करायची. तर मी जोक म्हणून त्याला असं म्हणलं की अरे पॅशन फॉलो कर, पण माझ्यासारखी करू नको. माझी पॅशन फॉलो करण्याच्या नादात माझे पंच विकून मी आता पॅशनवरच आलोय. तर तो जोक होता अर्थातच. पण मग नंतर मग असं झालं की खूप लोकांना आजकाल हेच व्हायचं, म्हणजे ऍक्टिंग परस्यू करायचंय, कोणाला इन्फ्लुएन्सर व्हायचंय. तर एकदा मी एका स्टँडअपमध्ये म्हटलं एवढ्या कलाकारांची गरज नाही आपल्याला. खूप कलाकार झालेत, म्हणजे आता रसिक मायबाप पण शिल्लकच नाही, सगळे कलाकार रानातच झालेत. कारण प्रत्येकाला प्रश्न पडतो कुठं जायचं. कुठल्याही मित्राला फोन केला, अरे माझा शो आहे, तो म्हणतो माझाही शो आहे, हे चाललंय. तर मग म्हणून बघायचं कोणी असं व्हायला लागलं. आणि मग आमच्यात जी एक गाण्याची जी खास म्हणतो आपण त्याला, आणि आता हा फ्रीलान्सर आहे आणि मी IT मध्ये काम करतो. तर IT मधलं आपलं आता तुलाही IT मध्ये काम करतोस, त्याच्यावर तुला माहिती आहे की आपल्याकडे काय शॉट असतात डोक्याला, की त्या सगळ्या गोष्टी तुला वेळेत पूर्ण कराव्या लागतात. तू जेव्हा जाणार तेव्हाच क्लायंटचे मेल येते, मग तू त्याला सांगतोस की आत्ता नाही जमणार, मी लिव्हवर आहे. मग तो कुठेतरी कर्नाटकमधला एखादा माणूस तुला सपोर्ट इंजिनियर म्हणून येतो, तो जे सांगत असतो ते तुला कळत नसतं, तू जे सांगतोस ते असं आपल्याकडे एक वेगळा तेच. म्हणजे त्याच्यामुळे माझं एक वेगळं फ्रस्ट्रेशन आहे जॉबमध्ये असताना.
आणि मला असं सतत वाटत असतं की अरे हे जरा मनासारखं वागता यायला पाहिजे. आणि त्याला ते बिईंग फ्रीलान्सर असं वाटत असतं की मनासारखं मी वागतोय पण मनासारखं खर्च पण करता यायला पाहिजे. तर ते कारण तुला माहित नाही ना तिकडे पैसे आहेत पण तुझं काम कधी आहे ते तुला माहित नाही. तुला जेव्हा ज्या दिवशी काम मिळेल त्या दिवशी तुला अश्युरिटी आहे पण ती अश्युरिटीच कधी येणार आहे ते सर्टन नाहीये. हा म्हणजे मी आता एक ऍड केली ना झेप्टोची तर 10 सेकंदाची ऍड आहे त्याच्यासाठी त्यांनी 35,000 रुपये दिले पण ते 10 सेकंद मेहनत कधी येतील माहित नाही ना. असं आहे ते दर 10 सेकंदाला काम नाहीये माझ्याकडे. हा फ्रीलान्सिंगचा प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आता आपल्याकडे कशी आपल्याकडे स्टेबिलिटी आहे ना. तर मी असं एक लिहिलं होतं त्याच्यावर की IT चं कल्चर सोडून स्टँडअप कॉमेडियन होण्याच्या कल्चरमध्ये जाण्याचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. थोड्या तडजोडी करायला लागतात तुम्हाला. म्हणजे ज्याला आपण इन्क्रिमेंट म्हणतो त्याला ही लोक इन्कम म्हणतात पण ठीक आहे. तर ते असं आहे की आपल्याला ते सोडवतही नसतं पण असं पण करायचंही काहीतरी वेगळं आहे. तर तो माझा एक जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि काय वाटत असतं की यार याचं भारी आहे यार याचं चांगलं आहे याच्यासारखं काहीतरी व्हायला पाहिजे आणि त्याला वाटत असं की नाही स्टेबिलिटी महत्वाची आहे असं. सो ते गारे गोडे असं आम्ही हे करू. तर ते स्टँडअप्स आहेत त्याच्यामध्ये काही किस्से आहेत प्रॉपर स्टँडअप्स आहेत काही प्रसंग आहेत आणि काही गाणी आहेत. तर ती इंटरेस्टिंगली आम्हाला असं वाटलं की हे सगळं कंबाईन करून आपल्याला जर का शो करता आला जो टिपिकल स्टँडअपचा नसेल तरी काहीतरी वेगळं ऐकायचं फील. पुण्यातच करताय तुम्ही? नाही आता पुण्यात एक शो केला आम्ही बेंगलोरला आता एक शो केला. बेंगलोरला आता महाराष्ट्र मंडळाचे तिथं आम्ही आत्ता गणपतीमध्ये केला होता परफॉर्म. तर तिथं त्यांना ते जास्त लेट झालं कारण ते IT साठी म्हणून त्यांचं इथलं काहीतरी सोडून तिथे गेलेत ना. सो त्याच्यामुळे त्यांना ते जास्त रिलेट झालं असं ते आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे चांगला आला. सो तिकीट काढून जर का यायचं असेल नक्की ते तिकीट काढून जायचंय. तर कुठे काढावी तिकीटं आणि कुठे यावं हे जरा काढायची तिकीटं काढायची. फक्त ते कसं आहे आता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शोज करतो. म्हणजे एक बहुत हार्ड नावाचा जो शो आहे ना तो आम्ही 5 कॉमिक पुण्यातले एकत्र येऊन तो शो करतो. त्याचा एक बाकायदा पेज आहे इंस्टाग्रामवर जर का तुम्ही गेलं तर बहुत हार्ड म्हणून आपण ते डिस्क्रिप्शनमध्ये जर टाकता आलं तुमच्या तर टाकू. तर ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल की ते पेज आहे. तिकडे जर तुम्ही अपडेट्स बघितलेत तर आमचे शोज कधी आहेत पुढचे ह्याच्यावर दिसेल. आणि गारेगोडेचं काही वेगळं पेज नाही आहे कारण आम्ही दोघंच त्याच्यात काम करतो त्याच्यामुळे आम्ही जेव्हा तिथे पोस्ट जेव्हा शो असेल तेव्हा पोस्ट टाकतो. त्याचे बुक माय शोजवर तिकीट खिडकीवर आम्ही तिकीट विकतो त्याची. आणि पुण्यात शो असतात जिकडे काही असेही शो केले आहेत की जिकडे लोकांच्या पर्सनल गॅदरिंगसाठी केलेले आहेत. की कधी कधी असं होतं की अरे आमची 60 आहे पण आम्हाला ते टिपिकल गाण्याचा कार्यक्रम नको आहे काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे. सो तेही लोक अप्रोच करतात सगळे एकत्र येतात तिथे आम्ही परफॉर्म करतो. मग आता मला तू कुठे सहस्त्रचंद्र दर्शनाला केलास का कुठे केलेलास? नाही 75ला केला होता. सो आजकाल ना हे क्षेत्र असं खूप ठिकाणी फिट इन होऊ पाहतंय की जिकडे जिकडे अशा ऑपॉर्च्युनिटीज खूप ऑफबीट आहेत की जिकडे लोकांना तेच नको आहे आता काहीतरी वेगळं पाहिजे. आणि काय आम्हाला फक्त एक माईक लागतो रे काही लागत नाही ना. त्याच्यामुळे लोक म्हणतात हा ठीक आहे या आमच्या इथे कोजागिरीवर आम्ही सगळं केलं. सुरुवातीसारखा हार्मोनियम घेऊन चाललाय सो इतकं ते सहज आहे. त्याच्यामुळे आमचे जे काही अपडेट्स आहेत शो विषयक ते सगळे इंस्टाग्राम त्या याच्यावर येते. तर माझा laugh_with_संकेत असं इंस्टाग्राम हँडल आहे आणि हा सो त्या हँडलवर तुम्हाला ते अपडेट्स मिळतील. असं सुरू आहे. त्याचे फक्त एक सांगतो की काय आहे तर मी फ्रीलान्सिंग आहे ना तर माझं फ्रीलान्सिंगवरती आम्ही गाणं केलंय आणि ह्याची नोकरदार येतं तर नोकरदारवरती एक केलंय. ते फक्त एक छोटं त्याचा एक कडवा ऐकवतो. तर ते असं आहे की फ्रीलान्सर मी फ्रीलान्सर करतो माझी पॅशन फॉलो त्यापायी मी बरबादच झालो. कोणी म्हणे मी रिकामटेकडा कोणी म्हणे मी माणूस वाकडा कोणी म्हणे मी रिकामटेकडा कोणी म्हणे मी माणूस वाकडा. आम्ही कलाकार मागत नाही फार आम्ही कलाकार मागत नाही फार. फ्रीलान्सर मी फ्रीलान्सर. सो माझा सेटअप झाला की मी ह्या गाण्याने एंड करतो की मी कसा आहे आणि मग त्याचं एक नोकरदारवरती. आणि मग ITतला माणूस असतो की त्याचं एक आयुष्य असतं. तर ते मी नोकरदार ITचा हापूस सांगून आंबा पायरीचा. मी नोकरदार ITचा हापूस सांगून आंबा पायरीचा.
मी मोठ्या पॅकेज पायी होकार देतो, मग मॅनेजर माझी बेकार घेतो. हे पण करा कधी, ते पण करा, नवी नवी टेक्निक स्किल सेट अपडेट करा. जशी कडूच असते रेड वाईन, तशी कडूच असते आमची डेडलाईन. बसा 12 तास, करा घास घास, तेव्हा होणार साला तुम्ही हायर मिडल क्लास. ये बा. मी नोकरदार आयटीचा, हापूस सांगून आंबा पायरीचा. परफेक्ट. मी नोकरदार आयटीचा. ये बा, टाळ्या. असं ते आयटीचं गाणं अरे, आहे. रिलेट केलंय आम्ही. विषय. पाणी येतं कधी कधी माझ्या डोळ्यात, पण काय दिसतंय मला आता. काय आहे, असंच आहे. पाणावले डोळे. आणि ते असं आहे. त्यामुळे आम्ही ते आता हे पण तेच आहे की जे आम्हाला भावतंय ना, की जे आमच्या आजूबाजूला चाललंय ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. फार एक चांगली गोष्ट काय झाली आहे सांगू का तुला ह्याच्यामध्ये? तू हे आता म्हटल्यामुळे माझे सीईओ समोर बसले. त्याच्यामुळे ते परफेक्ट जागी बसलेलं आहे. अरे प्रत्येकाच्या वरती कोणीतरी आहे रे, हाच पण तुला प्रॉब्लेम माहिती आहे. का, तुला त्यांना फक्त एकच वाक्य लिहिलेलं झालं असणार आहे की मॅनेजर माझी बेकार घेतो. तर ये आता तू ऐकलंच ना, आता घेतो ये. एम्प्लॉय त्याचं काम उशिरा देतो. असं आहे. त्यामुळे त्यांना सोमवारी आहे बाबा. असं तर भयानक मजा आली आहे. अक्षय, संकेत, तुम्हाला कसं वाटतंय आज येऊन डिजिटल गप्पांवर आमच्याशी गप्पा मारून? मी टॅब बंद केला आता. हा, हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा तर आमचं असं ठरलं होतं की आपण काही तज्ज्ञ म्हणून जायचं नाही, हो. की आयुर्वेदात काय सांगितलंय. सॉरी, त्याच्यात तुला मी काही बोलणार नव्हतो. त्याच्यामुळे असेल की अजून अनुभव शेअर करायचे आहेत आणि इतक्या कॅज्युअल गप्पा तर मला आवडलं आज इथे येऊन. म्हणजे आम्ही असेच बोलतो तर ते त्यामुळे आम्हाला ते खूप मजा आली की ते चला तर तू निवेदक खेळणार, आम्ही कलाकार खेळणार, असं न करता आपण एक गप्पांच्या झोनवर आलो. अगदी अगदी झोनच वेगळा लागला होता. त्यामुळे मजा आली, आम्हालाही मजा आली. आणि आज खास डिजिटल गप्पांसाठी आम्ही एक गाणं केलेलं आहे. येस. फक्त ते ऐकल्यानंतर कदाचित एक बरं आहे की आपण हे शेवटी करतोय. हा, आता तू मला पहिल्यांदाच हाकलून दिलं असतं. नाही का रे? कारण पॉडकास्ट वरतीच ॲज एक सार्कॅझम असलेलं आम्ही एक गाणं केलंय, क्या बात. सरांनी लिहिलेलं आहे. तर आपण ते करूया. बंद ते करूया करूया. आता. हो, चालेल. चला भेटूया. चला. सो मित्रांनो, तुम्हाला कसा वाटलाय पॉडकास्ट हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. सगळी माहिती यांच्याबद्दलची मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. सगळी म्हणजे सगळी. ठीक आहे? तर तुम्ही नक्की फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल गप्पांचे एपिसोड नवीन बघण्यासाठी ते करणं खूप महत्वाचं आहे. सो भेटूयात पुढच्या भागामध्ये. आम्ही आता एक मस्त भारूड शूट करणार आहे आणि त्याच्यानंतर बाय बाय लाईन साठी जाणार आहे. सो भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी, खऱ्या आयुष्यावर बोलू काही यामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे पॉडकास्ट. पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. हा, पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई. पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई. बाई पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई. महाराज, युट्यूब? अरे मला पण वेगळा स्क्रीन एक्सप्लोर करायचा आहे ना. ओ, म्हणून युट्यूब. शोधा रिकाम टेकडे, शोधले, लावा माईक वाकडे, लावले, पण तज्ञ कुणीच नाही. चला पॉडकास्ट करू ग बाई. पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई. बाई पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. नमस्कार, आज आपल्या शो मध्ये आलेले शेअर मार्केट मधले कन्सल्टंट. सर, सध्या तुम्ही काय करता, म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? मी लोकांचे लावतो. काय? मी लोकांचे पैसे लावतो. ओ, अच्छा. आणि मग या आधी तुम्ही काय करायचं? स्वतःचे पैसे लावायचे. बर, पण मग नुकसान जे व्हायचं त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं? नाही, नुकसान व्हायचं ना, पण म्हणून आता कन्सल्टन्सी करून ते नुकसान भरून काढतो. वा वा वा. कोण आले हो कुठून, विकिपीडिया वाचून. कोण आले हो कुठून, विकिपीडिया वाचून. कोणी विहार म्हणून आले, कोणी
पियार म्हणून आले, पण घरी कोणी ऐकत नाही, आता पॉडकास्ट करू ग बाई, पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई, पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई, बाई पॉडकास्ट करू ग बाई, चला पॉडकास्ट करू ग बाई. नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे देशाच्या संरक्षण विषयावर बोलण्यासाठी एक सर आलेले आहेत. धन्यवाद. सर काय करता तुम्ही? मी वॉचमन आहे, आ? सोसायटीचा वॉचमन. तुम्ही देशाच्या संरक्षण विषयावर बोलणार? हो, कारण देश म्हणजे वेगळं काय, मोठी सोसायटीच आहे ना, त्याला एक छान कंपाऊंड घालायचं, सीसीटीव्ही लावायची, ही माझी आयडिया आहे. अरे बापरे. सर मग काय सीसीटीव्ही लावले तर मग तुमचं काम काय? नाही काय, सीसीटीव्ही कोणी चोरी केली हे दाखवतं, हा. पण चोरी झालीये हे सांगणार कोण, त्यासाठी मी आहे. ज्ञान पाझळती ऐसे, ऐसे सांगा आवराव कैसे, कैसे ज्ञान पाझळती ऐसे, सांगा आवरावे कैसे, खरं गरजच काही नाही, मग पॉडकास्ट करू ग बाई, पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई, पॉडकास्ट करू ग बाई, शूट गप्पा करू ग बाई, बाई पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. हे फार महत्वाचं आहे बाबा. खरं. आता हे लोकांपर्यंत कसं पोहोचवावं? चला पॉडकास्ट टाकू. हा, पॉडकास्ट करू ग बाई, आता पॉडकास्ट करू ग बाई. वा वा वा, मस्त. त्याच्यामुळे डिजिटल गप्पांवर आम्ही फक्त गप्पा मारतो. क्या बात आहे. आम्ही सिरियस गोष्टी, मलाच सगळ्यातलं कळतं अशातलं काही भाग नसतो. गेस्ट साठी म्हणतोय मला नाही. तर मित्रांनो, आम्ही डिजिटल गप्पांवर खरंच अशाच गप्पा मारतो आणि अजूनही अशा गप्पा मारणार आहे. त्याच्यामुळे नवीन नवीन एपिसोड साठी मी मगाशी म्हटलं तसं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दोघांना फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागात. बाय बाय.